करताय का सर? Is it started? Yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश कोळेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेतर्फे आयोजित या MPSC ऑनलाईन कोचिंग प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे की यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी तसं बघितलं तर आपण प्रिलिम्ससाठी काही सेशन्स घेतले होते, ज्याच्यामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न ओके याचे प्रिलिम्स ओरिएंटेड पॉइंट्स आपण कव्हर केले होते आणि त्या सेशन्सला तुम्हा मित्रांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला होता आणि त्याच्यानंतर मला कंटिन्युअस रिस्पॉन्सेस येत होते मुलांचे की सर एक्झामला खूप जास्त त्याचा फायदा झाला, मुलांना म्हणजे चांगला स्कोर करता आला. केवळ बार्टीच्या लेक्चर्सच्या माध्यमातून ओके मुलांनी म्हणजे बऱ्यापैकी हिस्ट्रीचे MCQ सोडवले होते. 15 पैकी 11-12 पर्यंत मुलांना ओके सोडवता आले होते आणि ती संधी म्हणा किंवा त्या पद्धतीचं आपल्याला परफॉर्म करता आलं बार्टीच्या या प्लॅटफॉर्ममुळं. सो वी आर व्हेरी थँकफुल टू दिस पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. तर मग आता आपल्याला जसं प्रिलिम्ससाठी आपण कव्हर केलं, त्याच अनुषंगाने आपण मेन्ससाठी ओके हा पॉइंट आपण म्हणजे मेन्ससाठी आपण हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो आपण कव्हर करणार आहे. सो इथून पुढे साधारणतः पुढच्या काही सेशन्समध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये ऑफकोर्स काही टॉपिक्स प्रिलिम्सला आपले झाले होते ओके ते टॉपिक्सची चर्चा आपण करणार आहोत. पण असे टॉपिक्स जे प्रिलिम्सच्या वेळेला चर्चेला आले नव्हते ते टॉपिक्स प्लस एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्याची आपल्याला चर्चा या पर्टिक्युलर कोर्समध्ये करायची आहे. ओके सो आपण या टॉपिकला सुरुवात करूयात. येस आणि तुमचे काही कन्सर्न्स असतील तर यू कॅन फ्रीली शेअर दोज कन्सर्न्स. येस. आय एम प्रेझेंटिंग दी स्क्रीन नाव. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झामिनेशनची स्कीम मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हे जे पर्टिक्युलर सेशन्स असतील ओके हे जे सेशन्स असतील हे प्रामुख्यानं मेन्स ओरिएंटेड अशा प्रकारचे सेशन्स आहेत. कारण बऱ्याच दिवसापासून आपला हा कोर्स ड्यू होता आणि MPSCने अचानकपणे आपल्याला माहिती आहे की सरप्राईज दिलं. आता हे सरप्राईज काही लोकांसाठी प्लेझंट अशा प्रकारचं सरप्राईज आहे आणि काही लोकांसाठी थोडासा स्ट्रेस एलिमेंट या सरप्राईजमुळे वाढलेला आहे. सो आपण या ठिकाणी या गोष्टींना बॅलन्स करणार आहोत हे लक्षात घ्या. सो बघा जसं मी तुम्हाला म्हणालो की हा जो कोर्स आहे हा प्रामुख्यानं मेन्स ओरिएंटेड असा असणार आहे. पण मेन्स ओरिएंटेड या कोर्समध्ये एक सेगमेंट जो आहे म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, त्याचवेळेला समाजसुधारक, महत्त्वाचे समाजसुधारक हा जो पार्ट आहे हा तुम्हाला त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जो संदर्भ आहे तो भाग तर ह्याच्यावर प्रिलिम्समध्ये सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. तर मग या कोर्सच्या माध्यमातून आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र, समाजसुधारक या सेगमेंट्सवर प्रिलिम्समध्ये जेवढे क्वेश्चन्स विचारले जातील ते तुमचे या कोर्समध्ये कव्हर होतील आणि प्लस मेन्स रिलेटेड सगळे पॉईंट्स आपल्याला मॅक्झिमम आता सगळे डिस्कस होतील की नाही दॅट टाइम विल टेल ओके. पण ओके मॅक्झिमम पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत ते लक्षात घ्या. ओके तर आपण सेशनला सुरुवात करत असताना पहिल्यांदा आपण एक्झामिनेशनची स्कीम डिस्कस करूयात. ओके येस एक्झामिनेशनची स्कीम आपण डिस्कस करूया. मी पुन्हा एकदा सांगतो दिस इज द कोर्स असोसिएटेड रिलेटेड टू द मेन्स प्रिपरेशन आणि या कोर्समध्ये आपण हिस्ट्रीच्या प्रिलिम्सच्या अनुषंगाने मॉडर्न इंडियाचा जो भाग होणार आहे तो सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो आपण मेन्स संदर्भात या ठिकाणी चर्चा करत आहोत हे लक्षात घ्या. येस ओके द स्कीम ऑफ दी MPSC मेन्स एक्झामिनेशन हा पॉईंट आपण पहिल्यांदा डिस्कस करूयात. आपल्याला माहिती आहे की प्रिलिम्स आपल्याला माहिती आहे की ही जी एक्झाम आहे 3 टप्प्यांमध्ये होते प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. हे सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. प्रिलिम्स क्लिअर केल्यानंतर आपण मेन्सला पोहोचतो आणि मेन्समध्ये आपल्याला माहिती आहे की GSचे 4 पेपर आहेत. GS1
ओके 2 3 आणि 4 येस GS 1 2 3 4 तुमच्या सगळ्यांच्या ज्या क्वेरीज आहेत ते मी लास्ट स्टेजला घेईन. त्याच्यामुळं अदरवाईज काय होईल की आपल्या लेक्चरमध्ये इंटरप्शन होईल आणि मग मला जे तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे ते पोहोचवता येणार नाही. सो आय बी टेकिंग युअर क्वेरीज टुवर्ड्स द एंड किंवा मीन व्हाईल मग आपण एक छोटासा पॉज घेऊन आपण क्वेरीज हँडल करू शकतो. सो GSचे 4 पेपर आहेत आपल्याकडे. ओके त्याच्यानंतर मग आपल्याला लँग्वेजेसचे पेपर आहेत. लँग्वेजचा सब्जेक्टिव्ह पेपर, ओके थेरी पेपर आपण ज्याला म्हणूया आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पेपर. ओके तर अशी आपली एक्झामिनेशनची स्कीम आहे. GSचे 4 पेपर पर पेपर 150 मार्क गुणिले 4 आपल्याला माहिती आहे आणि लँग्वेजचे 200 मार्कांचे पेपर 100 इच. त्याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय लक्षात येतं की GS 1 2 3 4 या प्रत्येकाच्या काही स्ट्रेंथ आहेत. आपल्याला माहिती आहे GS 1 मध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, ॲग्रिकल्चरचा पार्ट येतो. पेपर 2 मध्ये प्रायमरीली पॉलिटी आहे. ओके त्याच्यानंतर ऍक्ट्स आहेत, गव्हर्नन्सचा जो पार्ट असतो तो याच्यामध्ये आहे. पेपर 3 मध्ये आपल्याला HRD आहे, HRDचा जो पार्ट आहे तो आणि पेपर 4 मध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेकचा जो पार्ट आहे तो पेपर. एक ब्रॉडली स्कीम आपण डिस्कस करतोय, पूर्ण सिलेबस आपण डिस्कस करत नाही आहे, लक्षात घ्या. येस सो आता जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की जर तुम्ही सक्सेसफुल कॅन्डिडेट्सचे मार्क्स ऑब्झर्व केले म्हणजे तुम्ही एक पॅटर्न जर अभ्यासला तर तुमच्या काय लक्षात येतं. तर एक ऑब्झर्वेशन असं आहे की पेपर 2 3 4 त्याच्यामध्ये मुलांना एक बऱ्यापैकी मार्क येतात. 2 थोडंसं चॅलेंजिंग आहे. ओके पेपर 3 मध्ये HRD मध्ये मार्क पडतात मुलांना. इकॉनॉमी सायन्स टेकमध्ये त्यांचा फॅक्च्युअल बेस खूप स्ट्रॉंग आहे, त्यांना चांगले मार्क पडतात. आता पेपर 1च्या बाबतीमध्ये काय ऑब्झर्वेशन आहे. पेपर 1च्या बाबतीमध्ये जिओग्राफीचा जो सेगमेंट आहे त्यांनी चांगला अभ्यास केला त्यांना मार्क पडतात. ॲग्रिकल्चरचं देखील तसंच आहे. फक्त हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये काय होतं मुलांची एक सातत्याने तक्रार असते, लक्षात घ्या की हिस्ट्रीमध्ये कितीही अभ्यास करा, काही वाचलं तरी आम्हाला मार्कच पडत आहेत. म्हणजे हे थोडासा बिट चॅलेंजिंग आपण ज्याला म्हणतो असा हा आस्पेक्ट आपल्याला दिसतो. मागील काही वर्षांच्या मुलांच्या परफॉर्मन्सवर जर आपण बघितलं, मागील 3 ते 4 वर्षांचं जर आपण क्वेश्चन पेपर आणि मुलांचं परफॉर्मन्स यांचं अनालिसिस जर केलं तर आपला हा जो सब्जेक्ट आहे जो आता आपण या सेशनच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तो मुलांसाठी एक बिट चॅलेंजिंग, थोडासा चॅलेंजिंग असं दिसतो. तर मग लक्षात घ्या हे कोर्स हे लेक्चर डिझाईन करत असताना मी नेमका हाच मुद्दा गृहीत धरला होता की आपल्या विद्यार्थ्यांना जेव्हा ते हिस्ट्रीचे क्वेश्चन सोडवतील तेव्हा त्यांना म्हणजे कुठेतरी कम्फर्टेबली दे शुड लँड अराउंड कुठेतरी 50 पर्यंत जर विद्यार्थी पोहोचले तर लक्षात घे की म्हणजे पेपर 1 मध्ये तुमचा स्कोर जर 110 वगैरेच्या रेंजमध्ये आला आणि बाकीच्या पेपरमध्ये तुम्ही 100 मार्कांपर्यंत जरी पोहोचलात तरी सुद्धा ओके तुम्ही पहिल्या काही टॉप स्कोररमध्ये असाल, टॉप रँकरमध्ये असाल. आणि माझ्या म्हणजे हिस्ट्रीच्या सेशन मागे तुमचा हेतू हाच आहे की ओव्हरऑल तुमच्या मेन्सचा जो परफॉर्मन्स आहे तो आपल्या विषयाच्या माध्यमातून बूस्ट व्हावा. ओके हा या कोर्स मागे पर्टिक्युलरली पर्पज असेल. म्हणजे आपण कम्प्लिटली एक्झाम ओरिएंटेड डिस्कशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे हे करत असताना मी तुला सांगतो सिलेबस मधले पॉइंट्स त्याच्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून भविष्यामध्ये काय प्रश्न विचारले जातील याचा अंदाज बनवून आपण हे सेशन कव्हर करणार आहोत, हे लक्षात घ्या. सो या ठिकाणी आपलं टार्गेट मी जसं तुम्हाला सांगितलं की साधारणतः 60 क्वेश्चन जे मेन्समध्ये विचारले जातात त्यापैकी कुठेतरी 40 45 50 पर्यंत पोहोचणं हे आपल्या या सेशनच्या माध्यमातून ध्येय असणार आहे. येस ओके हे जे सेशन्स असतील हे आता इथून पुढे रेग्युलर होतील सेशन्स, ठीक आहे. मध्येच ऑफकोर्स काही अडचण असेल तर तुम्हाला तसे इन्फॉर्म केलं जाईल. बट अदरवाईज ॲज शेड्यूल्ड ॲज प्लॅन द सेशन्स विल बी रेग्युलरली हेल्ड. सेशन्स रेग्युलर असतील. तर हा झाला एक ब्रॉडली MPSC. लक्षात घ्या की जी स्कीम आहे त्याच्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. मला फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं की या कोर्सच्या माध्यमातून आपण काय साध्य करायचा प्रयत्न करत आहोत. तर हिस्ट्री जो की विद्यार्थ्यांना ओके चॅलेंजिंग अशा प्रकारचा सब्जेक्ट वाटतो तो त्यांना चॅलेंजिंग राहू नये. ओके हिस्ट्रीचा सब्जेक्ट विद्यार्थ्यांना चॅलेंजिंग राहू नये हे या कोर्सच्या माध्यमातून आपलं उद्दिष्ट असणार आहे. ही गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सूचित करू इच्छितो. ओके होपफुली आता माझा आवाज व्यवस्थितपणे येत असेल. काही विद्यार्थ्यांचा कन्सर्न होता की देर इज इको बट होपफुली देर इज नो इको नाव. ओके चलो तर हा पॉइंट लक्षात घ्या. देन बघा आता आपण थोडक्यात आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबस बद्दल आपण चर्चा करूया अँड देन वी शल डायरेक्टली मूव्ह टू द टॉपिक्स. आपल्याला आज जो पहिला पॉइंट आहे ब्रिटिश सत्तेची भारतामधील स्थापना या टॉपिकचं डिस्कशन आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचं आहे. सो आपण ओव्हरऑल
scheme बघितली. Now we shall be discussing the syllabus of this particular topic, particular subject, and then we shall move to the topic. Yes. तर बघा, आपल्या सिलेबसमध्ये तुम्हाला माहिती आहे एकूण 13 पॉईंट आहेत हिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये. हे 13 पॉईंट कोणते आहेत? पहिला पॉईंट ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना. ओके. देन आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन काळ, वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, त्याच्यानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव, त्याच्यानंतर गांधी युगामधली राष्ट्रीय चळवळ आणि आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतीचा दृष्टिकोन, त्यानंतर ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास, सांप्रदायिकतेचा विकास, भारताची फाळणी, त्यानंतर सत्तेच्या हस्तांतरणाकडे, त्यानंतर मग स्वातंत्र्योत्तर भारत, निवडक समाज सुधारणा आणि सांस्कृतिक वारसा. असे टोटल 13 पॉईंट आपल्या सिलेबसला मेन्शन करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण ओके प्रत्येक हा जो मेन हेडिंग आहे, मेन पॉईंट आहे, त्या मेन पॉईंट अंतर्गत जे सब पॉईंट्स दिलेले आहेत त्या सब पॉईंट्सची आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा करणार आहोत. ओके. आणि त्याच वेळेला माझा प्रयत्न असा राहील की या पर्टिक्युलर टॉपिक्सवर जे क्वेश्चन्स विचारले आहेत त्याच्यापैकी एक मोजके महत्त्वाचे जे क्वेश्चन्स असतील ते सुद्धा आपल्याला या सेशनच्या माध्यमातून ऍड्रेस करायचे आहेत. म्हणजेच लक्षात घ्या ओके, म्हणजेच आपल्याला लेक्चर ओके या लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वाचे पॉईंट्सचं डिस्कशन आणि या टॉपिक्सवर आलेले क्वेश्चन याची चर्चा आपल्याला करता येईल. ओके. तर हे पॉईंट्स लक्षात घ्या. तर बघा, सो पहिला पॉईंट आहे ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना. याच्यामध्ये तुम्हाला काय अभिप्रेत आहे की ती प्रोसेस, ज्या प्रोसेसच्या माध्यमातून ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली होती ती प्रोसेस आपल्याला अभ्यासायची आहे. ओके. हे करत असताना लक्षात घ्या की भले सिलेबसमध्ये असं दिलेलं आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना, पण जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर ऑब्झर्व्ह केलं तर काय लक्षात येतं की क्वेश्चन पेपर ऑब्झर्व्ह केल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सोबतच इतर युरोपियन कंपन्यांचा देखील उल्लेख आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये आढळतो. त्याच्यामुळे ते पॉईंट सुद्धा आपल्याला कव्हर करावे लागतात. त्यानंतर मग ब्रिटिशांची प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये असणारे युद्ध, ओके, मग त्या युद्धांचा परिणाम काय आहे, ओके, त्या युद्धाच्या दरम्यान झालेले महत्वाचे तह कोणते होते, त्या तहांच्या तरतुदी कोणत्या होत्या, या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यास करतो. त्याच्यानंतर ब्रिटिशांचं भारतीय सत्तांप्रती असणारं धोरण, त्यांना ती फौजेचं धोरण, खालसा करण्याचं धोरण असेल, ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. आणि 1857 पर्यंत ब्रिटिश सत्तेची असणारी रचना, त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिऑर्गनायझेशन, रेव्हेन्यू रिऑर्गनायझेशन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिश काळामध्ये घडून आलेले जे एक बदल आपण ज्याला म्हणतो त्या बदलांचा अभ्यास आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये करायचा आहे. इथे मी तुम्हाला ब्रीफ इंट्रो देतोय कारण आपल्याला पुढे जाऊन याच्याबद्दल सविस्तर चर्चाच करायची आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर जे आहे ते सिलेबस डिस्कशनसाठी नाहीये, आपण काय करणार आहोत पुढे याची थोडक्यात आयडिया देऊन आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर म्हणजे बघा इथे ब्रिटिश सत्तेची स्थापना नेमकी कशी झाली, त्याच्यानंतर मग ब्रिटिश सत्तेमुळे कोणते बदल झाले ते आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास टॉपिकमध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये मग शिक्षण, वृत्तपत्र, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, ओके, मॉडर्न इंडस्ट्रीज, लँड रेव्हेन्यूज, रिफॉर्म्स, या सगळ्या गोष्टी, सोशल रिलिजियस रिफॉर्म, त्याचं ब्रिटिशांच्या माध्यमातून केल्या गेलेल्या सोशल रिलिजियस रिफॉर्म्स आणि त्याचा समाजावरचा परिणाम. त्याचंच कंटिन्युएशन म्हणजे भारतामधला जो प्रबोधन काळ आहे तो प्रबोधन काळ. मग त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी, ओके, आणि त्यांची भूमिका, त्याच्यानंतर इंग्लिश शिक्षण आणि मुद्रणालयाची भूमिका, या सगळ्या गोष्टींचे भारतीयांवर काय परिणाम झाले आणि त्या माध्यमातून भारतीयांनी इनिशिएटिव्ह घेऊन, भारतीयांनी पुढाकार घेऊन अशा कोणत्या चळवळी चालू केल्या होत्या, अशा कोणते त्यांनी उपाय योजले होते जेणेकरून भारतीयांच्या स्थितीमध्ये, सामाजिक स्थितीमध्ये सुधारणा व्हावी. ठीक आहे. तो सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या चळवळी, हे सगळे पॉईंट्स आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून कव्हर करणार. प्लस याच्यावर जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्या क्वेश्चनची आपल्याला चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर मग पुढचा सेगमेंट असणार आहे, लक्षात घ्या. ओके. तर वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था. आता इथे बघा उद्योगधंदे हा स्पेसिफिक पॉईंट दिलेला आहे, जमीन सुधारणा स्पेसिफिक पॉईंट दिलेला आहे, पण त्याही व्यतिरिक्त ओव्हरऑल अर्थव्यवस्थेवर ब्रिटिशांच्या सत्तेचे काय परिणाम झाले होते याची चर्चा या टॉपिकमध्ये करायची आपल्याला. त्याच्यामध्ये वसाहतवादाचे वेगवेगळे टप्पे आहेत, मर्कंटाईल फेज, त्याच्यानंतर कॅपिटलिस्ट फेज आणि फायनान्स कॅपिटलिस्ट फेज, या 3 टप्प्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या 3 टप्प्यांच्या दरम्यान भारतीय संपत्तीचं मोठ्या प्रमाणामध्ये वहन कसं झालं, त्याची प्रोसेस काय होती आणि त्या संदर्भामध्ये कोणी कोणी वेगवेगळे सिद्धांत मांडले होते. या ठिकाणी आपल्याला फक्त दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत असं दिलेला आहे, परंतु हे संपत्ती वहनाचे सिद्धांत इतर लोकांनी सुद्धा मांडलेले आहेत, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आर सी दत्त यांचा एक सिद्धांत आहे. त्याच वेळेला
रानडेंचा सुद्धा सिद्धांत आहे, ज्याला आपण खंडणीचा सिद्धांत असं आपण म्हणतो. तर हे सगळे मुद्दे आपल्याला याच्या माध्यमातून कव्हर करायचे आहेत. ओके, दादाभाई नौरोजींच्या सिद्धांतावर भर देऊच आपण, पण त्या व्यतिरिक्त इतर विद्वानांनी, इतर इतिहासकारांनी जी मतं मांडली त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, या संपूर्ण प्रोसेसमध्ये भारताचं अनौद्योगिकरण कसं झालं, हस्तोद्योग कसे कमी झाले आणि कृषी व्यवस्थेचं वाणिज्यीकरण कसं झालं, म्हणजेच कमर्शियलायझेशन ऑफ द ॲग्रिकल्चर हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. हे होत असताना पुन्हा भारतामध्ये आधुनिक उद्योगांचा उदय कसा झाला, म्हणजे थोडक्यात भारतीयांच्या पर्स्पेक्टिव्ह मधून या बदलांकडे कसं बघितलं गेलं पाहिजे. ओके, हा या टॉपिकचा उद्दिष्ट आहे, हे समजून घ्या. तर हा झाला, लक्षात घ्या, हा झाला सामाजिक बदलांचा भाग, हा झाला आर्थिक बदलांचा भाग, आणि त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय बदलांचा भाग, म्हणजेच भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. याच्यामध्ये राष्ट्रवादासाठी कारणीभूत असणारे घटक आपण अभ्यासतो आणि त्याची प्रोसेस काय होती. ओके, त्याच्यामध्ये वृत्तपत्र, शिक्षण, आधुनिक राजकीय संघटना, तर आधुनिक राजकीय संघटनांचा अभ्यास करत असताना इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याच्यानंतर मग मवाळ युग, जहाल युग, गांधी युग आणि महत्वाच्या चळवळी आणि त्याच्याला महत्वाच्या व्यक्तींनी बजावलेली भूमिका, या सेगमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मग हा पॉईंट दिलेला आहे, ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव. ओके, याच्यामध्ये विविध घटकांनी केलेले उठाव आहेत, जसे की शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव, क्रांतिकारी चळवळ आणि डाव्या चळवळ यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो. म्हणजे आपल्याला एक दिसून येतं की ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यानंतर काही घटकांनी ब्रिटिश सत्तेला प्रतिसाद दिला आणि काही घटकांनी ब्रिटिशांना प्रतिकार केला. तर हा जो प्रतिकाराचा जो पॉईंट लक्षात घ्या, तो आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे, ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव. त्याच्यानंतर मग एक्सक्लुझिव्हली लक्षात घ्या की मग आता पुढचा जो महत्वाचा सेगमेंट असणार आहे तो म्हणजे राष्ट्रीय चळवळीचा सेगमेंट. राष्ट्रीय चळवळ, गांधीजींचा आरंभिक कालखंड, गांधीजींचे इथे बघा, गांधीजींचे नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्व, म्हणजे गांधीजींची नेमकी विचारसरणी काय होती, सत्याग्रहाची विचारसरणी काय होती, त्याचं एक ब्रीफ डिस्कशन करून मग गांधीजींच्या चळवळी, आरंभिक चळवळी, गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेमध्ये योगदान, भारतामधलं आरंभिक योगदान, त्याच्यानंतर मग असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ. ओके, त्यानंतर फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचं अधिवेशन, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाओ, या चळवळी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक एक्सक्लुझिव्हली असा एक महत्वाचा पॉईंट लक्षात घेतो, म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनाचा मुद्दा, आणि त्या संदर्भामध्ये गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनामध्ये नेमकं काय अंतर होतं, त्याच्यामध्ये काय साम्य होतं, काय फरक होता, हा मुद्दा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये बघायचा आहे. याच्यावर ऍक्च्युली युपीएससी मध्ये ऑलरेडी क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. ओके, त्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह आहे, या ठिकाणी पण ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेशन हे पॉईंट्स कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा जो दृष्टिकोन होता तो आपल्याला अभ्यासायचा, आणि मग त्या संदर्भामध्ये जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरता जे वेगवेगळ्या चळवळी झाल्या होत्या त्या चळवळींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या व्यतिरिक्त ओके, लक्षात घ्या की जे इतर राजकीय प्रवाह होत आहेत, जसं की युनियनिस्ट पार्टीचा प्रवाह आहे किंवा कृषी प्रजा पार्टी, याला आपण प्रादेशिक पक्ष आपण ज्याला म्हणतो, या प्रादेशिक पक्षांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर एमपीएससीने अजून 2 गोष्टींना महत्व दिलेलं आहे, लक्षात घ्या. राष्ट्रीय चळवळीमधला महिलांचा सहभाग. तुम्ही जर लक्षात घ्या की प्रिलिम्स आणि मेन्सचा जर विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट आढळेल की मागील काही वर्षांपासून हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे, राष्ट्रीय चळवळीमधला महिलांचा सहभाग, याच्यावर एमपीएससी खूप जास्त भर देते. किमान एक क्वेश्चन आपल्याला दिसतो या वर्षीच्या प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन विचारला होता, लक्षात घ्या की खालीलपैकी कोणी गांधीजींच्या अहिंसक चळवळीमध्ये कोणत्या स्त्रियांनी, कोणत्या महिलांनी महत्वाची भूमिका बजावली होती, अशा प्रकारचा एक प्रश्न एमपीएससीने ऑलरेडी विचारलेला आहे, राष्ट्रीय चळवळीमधील महिलांचा सहभाग. तसंच मग मेन्सच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात. एक पर्टिक्युलर चळवळीमध्ये पर्टिक्युलर महिलेचं योगदान कोणतं होतं, कोणती संघटना कोणत्या महिलेने चालू केली, वगैरे वगैरे, असे जे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यातून एक लक्षात येतं की हा जो महिलांचा सहभाग हा जो सेगमेंट आहे याच्यावर भर दिला जातो आहे, आणि याच्यावर किमान एक दोन क्वेश्चन प्रिलिम्सचा विचार केला तर एक क्वेश्चन, मेन्सचा विचार केला तर 1, 2, 3 असे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. त्यानंतर संस्थानामधील जनतेच्या चळवळी हा एक पॉईंट आहे, त्याच्यावर आतापर्यंत खूप जास्त भर नाहीये, पण डेफिनेटली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात कारण तो सिलेबसमध्ये इन्क्लुडेड पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड. आता कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड या मुद्द्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून, लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटचा जेव्हा विचार करतो तेव्हा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते आपण 1947च्या इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट पर्यंतचा सगळा घटनात्मक विकास बघत असतो, लक्षात घ्या, इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट. परंतु एमपीएससीने या ठिकाणी काय केलं, त्याला 2 टप्प्यांमध्ये डिवाइड केलं. एक म्हणजे पहिला
1857 पर्यंतचा कालावधी आणि 1857 पर्यंतचा जो कालावधी आहे तो इथं कव्हर केलेला आहे. 1857 पर्यंत ब्रिटिश सत्तेची रचना. त्याच्यामध्ये मग 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते 1858 म्हणा किंवा 1853चा कायदा म्हणा. तर 1853 पर्यंत 1853च्या सनदी कायद्यापर्यंतच्या डेव्हलपमेंट या ठिकाणी अभ्यासायच्या आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिश घटनात्मक विकास या याच्यामध्ये 1861च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट पासून ते भारत सरकारचा कायदा 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 हा अभ्यास आपल्याला अभिप्रेत आहे. पण शक्यतो आपण काय करूया, आपण एका फ्लो मध्ये म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून ते 1947च्या स्वातंत्र्य कायद्यापर्यंत सगळे कायदे एकत्र अभ्यासाचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्याचे लिंकेजेस सुद्धा लागतील आणि तुमचे नोट्स सुद्धा व्यवस्थितपणे तयार होऊ शकतील. ओके. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी एक गोष्ट जाणून घेणं महत्वाचं असतं. आपण जेव्हा आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काय असतं आणि जनरल इम्प्रेशन काय असतं की आपण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अभ्यासतो. याच्यात काही चूक नाहीये, एकदम बरोबर लक्षात घ्या. आपण जो अभ्यासतो ते स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असतो. पण त्याचबरोबर आपल्याला एका गोष्टीची ही जाणीव सुद्धा असते. तुम्हाला माहिती आहे की मागील काही काळामध्ये या मुद्द्याला महत्व दिलं गेलं की आपल्याला जसं स्वातंत्र्य मिळालं, आपला देश जसा पारतंत्र्यातून मुक्त झाला, त्याच वेळेला आपल्या देशाचं विभाजन सुद्धा झालं होतं. ओके. तर मग हा जो विभाजनाचा इतिहास आहे, त्या विभाजनामागे नेमक्या काय प्रेरणा होत्या, काय प्रोसेस होती, काय कारणीभूत घटक होते, याचा अभ्यास देखील आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच लक्षात घ्या, सांप्रदायिकतेचा विकास ही जी चळवळ आहे किंवा ही जी पर्टिक्युलर स्ट्रीम आहे, ओके, हा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एकीकडे राष्ट्रवाद आणि या राष्ट्रवादाच्या विचारसरणीनं सगळ्या भारतीयांना एकत्र आणलं. ओके. ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध काय म्हणतो त्याला प्रतिकार करण्यासाठी त्यांना सज्ज केलं. पण त्याचबरोबर या राष्ट्रवादाच्या डेव्हलपमेंट सोबतच अजून एक भावना विकसित होत गेली होती, ती म्हणजे विभाजनवादाची भावना, त्याला आपण सांप्रदायिकतेची भावना असं म्हणतो. त्या सांप्रदायिकतेच्या भावनेने राष्ट्रवादाने जसं लोकांना एकत्र आणलं, तसं सांप्रदायिकतेने एका घटकाला दुसऱ्या घटकापासून दूर नेण्याचं काम केलं. परिणामी विभाजनवादाची भूमिका, विलगीकरणाची भूमिका निर्माण झाली आणि त्याच भूमिकेपोटी भारताची फाळणी झाली होती, हे लक्षात घ्या. मग हा इतिहास सुद्धा आपल्या या ठिकाणी अभ्यासणं अभिप्रेत आहे. आणि तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले, विशेषतः मेन्सचे क्वेश्चन पेपर बघितले, तर ह्या टॉपिकला अत्यंतिक महत्व आहे, लक्षात घ्या. ओके. म्हणजे आपल्याला हे तेवढं जाणवत नाही. तुम्हाला वाटतं की अरे एक छोटासा टॉपिक आहे, 1.9 आहे आणि त्याच्यामध्ये काय फक्त 5-6 मोजके मुद्दे दिले, त्याच्यात एवढं काय आहे. बरेच मुलं या टॉपिककडे दुर्लक्ष करतात, परंतु हा दुर्लक्ष करण्याजोगा टॉपिक नाही आहे. याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन्स आहेत आणि हे क्वेश्चन थोडेसे चॅलेंजिंग सुद्धा आहेत. पण जसं आपण कव्हर करू तसं तुमच्या लक्षात येईल की एक राईट अप्रोच जर आपला असेल तर मग हे क्वेश्चन सुद्धा आपण फार आरामात सोडू शकतो. एकदम कम्फर्टेबली आपल्याला त्याच्यामध्ये स्कोर येतो, हे लक्षात घ्या. सो सांप्रदायिकतेचा विकास आणि भारताची फाळणी, याच्यामध्ये मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ, याच्यामध्ये सर सैयद अहमद खान आणि अलीगढ चळवळ, मुस्लिम लीग, अली बंधू, इक्बाल आणि जिन्ना यांचं योगदान, या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग हे झाला मग सांप्रदायिकतेचा विकास मुस्लिम राजकारणाच्या संदर्भामध्ये आणि मग त्याच वेळेला आपल्याला हिंदू महासभेचं राजकारण हा सेगमेंट सुद्धा याच्यामध्ये अभ्यासणं अभिप्रेत आहे. ओके. आता थोडक्यात आता जे शेवटचा जो मुद्दा असेल, शेवटची 7 वर्ष, ओके, ज्याला आपण सत्तेच्या हस्तांतरणाकडे म्हणतो, तर हा 7 वर्षांचा सेगमेंट आपल्या या ठिकाणी अभ्यासणं अभिप्रेत असतं. त्याच्यामध्ये 1940च्या ऑगस्ट घोषणेपासून पुढचा कालावधी. आता याला असं का डिवाइड केलं किंवा असं का याला टॉपिक मेन्शन केला, तर बघा समजून घ्या. आपल्याला माहिती आहे की 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. तर दुसऱ्या महायुद्धाने जागतिक राजकारणामध्ये किंवा जागतिक स्तरावर जसे फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणले, तसं भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा एका मोठ्या बदलाची नांदी, ओके, या दुसऱ्या महायुद्धाने दिली होती. हे नेमकं काय होतं, तर लक्षात घे की दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश ओव्हरऑल जर आपण जागतिक राजकारणाचा विचार केला आणि तर मग आपल्याला असं लक्षात येते की युरोपचा जो वर्चस्ववाद होता त्याच्यामध्ये ऑफकोर्स ब्रिटिश आघाडीवर होते. त्या वर्चस्वाला कुठेतरी आव्हान दिलं गेलं होतं. म्हणून एक शक्यता निर्माण झाली होती. ती शक्यता अशी की लक्षात घ्या राहते की जाते, अशा प्रकारची कंडिशन या काळामध्ये निर्माण झाली होती. मात्र ब्रिटिशांची सत्ता जर भारतामध्ये राहिली नाही, तर मग अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये पर्यायी रचना, पर्यायी योजना काय असायला पाहिजेत, ओके, यासाठी लक्षात घ्या की चर्चा, डिस्कशन सुरू झाले होते. आणि मग त्या संदर्भामध्ये ब्रिटिशांनी काही प्रस्ताव ठेवले. भारतीय लोकांनी त्या प्रस्तावांना प्रतिसाद दिला
किंवा नकार दिला आणि एक वेगळ्या स्तरावरचं राजकारण या 7 वर्षांमध्ये घडून आलं होतं लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात हा एक हस्तांतरणाची प्रोसेस आहे. उदाहरणार्थ 1940ची जी ऑगस्ट घोषणा आहे, त्या ऑगस्ट घोषणेमध्ये ब्रिटिशांनी स्वराज्य आणि त्याच वेळेला संविधान सभा, घटना समिती देण्याचं सूतोवाच केलं होतं. म्हणून ही ऑगस्ट घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. सो ऑगस्ट घोषणा असेल, क्रिप्स योजना असेल, वेव्हेल योजना असेल, या वेव्हेल योजनेच्या माध्यमातून आता क्रिप्स योजनेमध्ये सुद्धा घटना समिती देण्याचं ब्रिटिशांनी वचन दिलं होतं. त्याच्यानंतर वेव्हेल योजना आहे. वेव्हेल योजनेमध्ये व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाची पुनर्रचना करून संपूर्णपणे भारतीयांचा समावेश करण्याचं नियोजन ब्रिटिशांनी केलं होतं. म्हणजे थोडक्यात भारतीयांचा सहभाग असणारं शासन हे वेव्हेल योजनेचं वैशिष्ट्य होतं. कॅबिनेट मिशन म्हणजे सत्ता हस्तांतरणाची योजना होती. माउंटबॅटन योजना म्हणजे लक्षात घ्या, माउंटबॅटन योजना म्हणजे भारताच्या विभाजनाची योजना होती. हा फरक तुम्ही नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. कॅबिनेट मिशन आणि माउंटबॅटन योजना याच्यामध्ये नेमकं अंतर काय आहे? तर कॅबिनेट मिशन योजना जी आहे ही कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना आपण ज्याला म्हणतो, ही योजना सत्तेच्या हस्तांतरणाची योजना आहे आणि माउंटबॅटन योजना ही भारताच्या विभाजनाची योजना आहे. हा फरक तुम्हाला सहसा म्हणजे कुणाच्या लक्षातच येत नाही, कोणी तुम्हाला सांगणार सुद्धा नाही. कारण आपल्याला हेच माहिती माउंटबॅटनच्या योजनेमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. दॅट इज नॉट द केस. कॅबिनेट मिशननी ऑलरेडी सांगितलं की आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ, ब्रिटिश सत्ता सोडून जातील हे सांगितलेलं आहे. पण सत्ता सोडून जात असताना ब्रिटिशांच्या शिवाय असणाऱ्या भारताचं भवितव्य काय असेल, त्याचं स्वरूप काय असेल हे ठरवण्यासाठीची माउंटबॅटन योजना आहे. त्याच्यामध्ये फाळणीची योजना किंवा फाळणीचा सूतोवाच करण्यात आला होता आणि मग ह्या सगळ्या योजनांच्या परिणामी ब्रिटिश संसदेने केलेला कायदा म्हणजे भारतीय स्वतंत्रतेचा कायदा. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटमध्ये 1773 पासून ते 1947 हा पूर्ण सेगमेंट करणं आपल्याला विपरीत आहे. तसं आपल्याला इथे दिलेलं सुद्धा आहे. स्वातंत्र्याचा कायदा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा कायदा नेमका कधी आला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदी होत्या, स्वातंत्र्यापासून ते आपली घटना अंमलात येईपर्यंत नेमक्या कोणत्या कायद्याचा अंमल होता, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वातंत्र्याच्या कायद्याच्या माध्यमातून अभ्यासायच्या आहेत आणि याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन सातत्याने विचारलेले आहेत. त्याच्यानंतर येतो सेगमेंट स्वातंत्र्योत्तर भारताचा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्याला आपण इंदिरा गांधी पर्यंतचा काळ जर आपण बघितला तर तो संपूर्ण या सेगमेंटमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रिलिम्स आणि मेन्सच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा सेगमेंट म्हणजे महाराष्ट्रामधले निवडक समाज सुधारक. याच्यामध्ये आगरकर असतील, फुले असतील, रानडे आहेत, तळखडकर आहेत, महर्षी विठ्ठल शिंदे आहेत, त्यानंतर शाहू महाराज आहेत, लोकहितवादी आहेत, गोपाळ हरी देशमुख आहेत, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, त्याच्यानंतर केटी तेलंग आहेत, त्यानंतर कर्वे आहेत, विनोबा भावे आहेत. या सगळ्या समाजसुधारकांचा अभ्यास करणं आपल्याला अभिप्रेत आहे. आपण जी मोजकी आणि महत्वाचे समाजसुधारक आहेत ते डेफिनेटली आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर हा जो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा जो टॉपिक आहे याच्यावर काही मोजके क्वेश्चन विचारले जातात. कानेरी, एलिफंटा, अजिंठा म्हणजे जे लेण्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्या लेण्यांच्या संदर्भामध्ये, त्याच्यानंतर गड किल्ले यांच्या संदर्भामध्ये. तसं जर आपण बघितलं तर याच्यावर क्वेश्चन फारसे दिसत नाहीत. पण आता हा जो नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत, लोककला हा जो सेगमेंट आहे याच्यावर मात्र एक 2 क्वेश्चन्स विचारले जातात असं लक्षात येतं. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून जे सेगमेंटचे जे पॉईंट्स महत्वाचे आहेत त्याच्यावर आपण भर देत जाणार आहोत आणि अकॉर्डिंगली आपण हे पॉईंट्स कव्हर करूयात. आणि हे करत असताना जे मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत त्याला देखील आपण योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो विथ दिस पर्टिक्युलर पॉईंट नाव लेट्स स्टार्ट अवर टुडेज फर्स्ट पॉईंट. आपला पहिला पॉईंट असेल तो म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना. तर बघा 1.1 तर मी जेव्हा सेशन्स घेईन तेव्हा अशाच पद्धतीने आपण त्याला करूयात. ब्रिटिश सत्तेची स्थापना हा पॉईंट आपण कव्हर करू. त्याच्यानंतर मग आधुनिक भारताचा इतिहास या टायटल अंडर जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करू. आणि मग असं कव्हर केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण सिलेबस आणि क्वेश्चन पेपर याची सांगड कशी घालू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस जर तुम्ही व्यवस्थितपणे कव्हर केला आणि सिलेबस मधले पॉईंट्स मधले नेमकं काय वाचायचं, नेमकं काय सोडायचं हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही सहजपणे क्वेश्चन पेपर टॅकल करू शकता. हेच या पर्टिक्युलर पॉईंटच्या माध्यमातून मला दाखवायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे एमपीएससी मागच्या वर्षी सिलेबसमध्ये चेंजेस केले होते. तर याच्यामध्ये एमपीएससीने काय केलं होतं, 1818 पासून पुढचा पाठ घेतला होता आणि तो व्यवस्थितपणे ऑर्गनाइज्ड नव्हता. परंतु एमपीएससीने या गोष्टीला ॲक्नॉलेज केलं, रिकॉग्नाइज केलं आणि मागच्या वर्षी प्रॉपर सिक्वेन्शियल पद्धतीने सिलेबस रिऑर्गनाइज करून आपल्याला दिलेला आहे. तर अदरवाईज काय होतं की दरवर्षी मी
म्हणजे हेच पॉइंट्स घेत होतो. फक्त आपल्या सिक्वेन्सने घेत होतो. एम-पी-एस-सीची सिक्वेन्स बाजूला ठेवत होतो. परंतु एम-पी-एस-सीने स्वतः त्याच्यामध्ये बदल केलेला असल्यामुळं आपल्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे. फक्त एम-पी-एस-सी ज्या सिक्वेन्सने आपल्याला केलेला आहे, दिलेला आहे सिलेबस, त्या सिक्वेन्सने आपण कव्हर करूयात. जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक कॉन्फिडन्स येईल, की नाही सिलेबसनुसार आणि क्वेश्चन पेपरनुसार आपला अभ्यास झालेला आहे. ओके. तर चला आपण आपला पहिला पॉइंट आज डिस्कस करायला घेऊया. तो म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापना. तर ब्रिटिश सत्तेची स्थापना हा जो सेगमेंट आहे, याच्यामध्ये टोटल पॉइंट किती आहेत लक्षात घ्या. याच्यामध्ये आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये झालेलं आगमन, त्याच्यानंतर ब्रिटिशांची प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये झालेली युद्ध, त्यानंतर मग तैनाती फौजेचं धोरण आणि खालसा करण्याचं धोरण म्हणजेच ब्रिटिशांची लक्षात घ्या की ब्रिटिशांची भारतीय सत्तांप्रती धोरणं काय होती तर आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे भारतीय सत्तांप्रती धोरणाचा विकास हे याच्यामध्ये आपल्याला अभ्यासणं अभिप्रेत असतं हे समजून घ्या. ब्रिटिशांचा भारतीय सत्तांप्रती असणाऱ्या धोरणांचा विकास विविध भारतीय सत्ता ज्या होत्या त्यांच्याशी असणाऱ्या धोरणांमध्ये ब्रिटिशांनी कसे कसे बदल घडवून आणले याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा. त्यानंतर मग हा जो सेगमेंट आहे 1857 पर्यंत ब्रिटिश सत्तेची रचना, त्याच्यामध्ये मग वेगवेगळे ऍक्ट्स असतील रेग्युलेशन्स असतील ऍक्ट्स आहेत रेग्युलेशन्स आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्गनायझेशन किंवा रिऑर्गनायझेशन आपण म्हणूया हे आपल्याला थोडक्यामध्ये अभ्यासायचं आहे. तर हे 5 पॉइंट आपण आता डिस्कशनला घेणार आहोत लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आपण मग आधुनिक भारताचा इतिहास या सेगमेंट अंतर्गत जे ब्रिटिश सत्ता काळामध्ये घडून आलेले बदल यांचं विवेचन आपल्याला करायचं आहे. तो आपण आता पहिला पॉइंट घेऊयात ते म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये झालेलं आगमन. या पॉइंटला आपण आता सुरुवात करूयात. होपफुली ओके माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत आहे अशी अपेक्षा आहे. ओके आता आवाज येतोय का व्यवस्थितपणे? आय एम ऑडिबल टू यू? ओके ओके असं दिसतंय की काही विद्यार्थ्यांना आवाजाचा प्रॉब्लेम येतोय बट आय जस्ट चेक विथ माय टीम की आवाज ओके होपफुली आता बदल झालेला असेल कारण सेटिंग्समध्ये काही बदल केलेले आहेत आणि वी हॅव चेकड ठीक आहे होपफुली इट इज फाईन नाव. तर बघा येस तुमच्या ज्या काही कॉमेंट्स आहेत तुमचे जे काही प्रश्न आहेत ओके त्या प्रश्नांना आपण लास्ट सेगमेंटमध्ये आपण बघूया ठीक आहे. आणि आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते तुमच्या तक्रारींकडे बघतील तुम्हाला काही इश्यूज आहेत तर ओके चलो थँक्यू. चला तर आपण पहिला पॉईंट बघूयात तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं येस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतामध्ये झालेले आगमन हा जो पहिला सेगमेंट आहे हा पहिला सेगमेंट आपण आता कव्हर करूयात. पहिला पॉइंट येस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतामधला आगमन हा जो सिलेबस मधला आपला 1.1 आहे. ब्रिटिश सत्तेची स्थापना त्या अंतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतामध्ये आगमन हा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. इथे एक लक्षात घ्या मी थोडक्यात एक थोडंसं एक व्हिज्युअल प्रेझेंटेशनचा या ठिकाणी वापर करतोय
तर जेणेकरून जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा काही महत्त्वाचे पॉइंट्स तुम्ही एक लक्षात घ्या, की येस, विदाऊट मेन्शनिंग तुम्ही काही पॉइंट्स नोटीस करणं अभिप्रेत आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ऑस्पिशियो रेजिस एट सिनाटस अँग्ली, याचा अर्थ काय आहे हे तुम्ही थोडंसं बघायचं. म्हणजे हे कंपनीचा एम्ब्लेम आहे, कंपनीचा मोटो सांगण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे? अशा काही गोष्टी तुम्हाला या लेक्चर्समध्ये ज्या मी प्रोव्हाईड करेन ते तुम्ही थोडंसं बघून घ्या. कारण अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा विचारतात. कंपनीचं ध्येय काय होतं? मोटो काय होता? अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर यू वुड बी एबल टू मॅनेज दॅम. तर बघा, आता आपला सेगमेंट आहे, आपला टॉपिक आहे तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये झालेलं आगमन. तर मग बघा, आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही काय एकटी कंपनी होती का जिचं भारतामध्ये आगमन झालं होतं? असं काही आहे का? तर जसं बघतो आपण, की जेव्हा आपण सिलेबस कव्हर करतो, तर सिलेबस कव्हर करत असताना आपल्याला क्वेश्चन पेपर सुद्धा बघावे लागतात, लक्षात घ्या. तर सिलेबस आणि क्वेश्चन पेपर यांची जेव्हा सांगड घालतो, तेव्हा असं लक्षात येतं, की काही गोष्टी अशा असतात, की जे सिलेबसमध्ये उल्लेख नसतो, पण ते तुम्ही करणं अभिप्रेत असतं, लक्षात घ्या. त्या गोष्टींचा अभ्यास करणं तुम्ही अभिप्रेत असतं, कारण त्याच्यावर ॲक्च्युअली क्वेश्चन्स विचारले जातात. ओके? हे मी तुम्हाला का सांगतोय? याचं कारण आहे, की आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे, की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची किंवा ब्रिटिशांची भारतामधली सत्ता स्थापना. हा आपला सेगमेंट आहे, लक्षात घ्या. ब्रिटिशांची भारतामध्ये सत्ता स्थापना आपला सेगमेंट आहे. ब्रिटिशांची सत्ता स्थापना हा आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला पॉइंट आहे. मात्र लक्षात घ्या, ब्रिटिशांची सत्ता स्थापना कशी झाली होती? आपल्याला माहिती आहे, की ब्रिटिशांनी जेव्हा भारतामध्ये एक व्यापारी म्हणून आगमन केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. ब्रिटिशांचं भारतामध्ये व्यापारी म्हणून आगमन झालं होतं आणि त्याच्यानंतर ब्रिटिश एक राजकीय सत्ता म्हणून प्रस्थापित झाले होते. राजकीय सत्ताधीश बनले होते. ओके, व्यापारी म्हणून आगमन झालं आणि राजकीय सत्ताधीश बनले. आता या प्रोसेसमध्ये लक्षात घ्या, की ब्रिटिशांचा संघर्ष घडून आला होता. हा संघर्ष कुणाकुणासोबत घडून आला होता? ब्रिटिशांचा संघर्ष घडून आला. हा जो संघर्ष होता, हा भारतीय सत्तांशी संघर्ष होता. भारतीय आयतदेशीय सत्ता आणि दुसरा म्हणजे लक्षात घ्या, की प्रतिस्पर्धी युरोपियन कंपन्या. प्रतिस्पर्धी युरोपियन कंपन्या. तर आता आपल्या सिलेबसमध्ये पहिला मुद्दा तर मेन्शन केलेला आहे, भारतीय सत्तांशी ब्रिटिशांचे संघर्ष. पण दुसरा मुद्दा हा तसा सिलेबसमध्ये एक्सप्लेन नाही आहे, लक्षात घ्या. परंतु आपल्याला ते अभ्यासणं अभिप्रेत आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. युरोपियन कंपन्या, प्रतिस्पर्धी युरोपियन कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या कोणत्या होत्या? मग प्रतिस्पर्धी युरोपियन कंपन्यांचा जर विचार केला तर पोर्तुगीज आहेत, ओके, डच आहेत, पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत. या युरोपियन कंपन्यांचा अभ्यास करणं आपल्याला याच्यामध्ये अभिप्रेत आहे, कारण एक्झाममध्ये यांच्याबद्दल क्वेश्चन्स सातत्याने विचारले जातात. सो लक्षात घ्या, ब्रिटिशांची भारतामध्ये सत्ता स्थापना हा एक प्रोसेस, लक्षात घ्या, ही एक घटना नाहीये. ब्रिटिशांची भारतामध्ये झालेली सत्ता स्थापना हा एक प्रक्रियेचा भाग आहे आणि या प्रक्रियेच्या दरम्यान ब्रिटिशांना संघर्ष करावा लागला होता. हा संघर्ष दुहेरी होता. ओके, दुहेरी संघर्ष, भारतीय आयतदेशीय सत्तांशी झालेला संघर्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिस्पर्धी युरोपियन कंपन्यांशी असणारा संघर्ष. प्रतिस्पर्धी युरोपियन कंपन्यांशी संघर्षाचा विचार केला तर मग महत्त्वाच्या सत्ता कोणत्या होत्या? पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच. मग हा जो दुहेरी भाग आहे तो आपल्याला अभ्यासायचा आणि म्हणूनच आपल्या डिस्कशनमध्ये मी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतामध्ये आगमन हे पॉईंट डिस्कस करत असताना आपण या ठिकाणी इतर प्रतिस्पर्धी ज्या कंपन्या होत्या त्यांचा थोडक्यात भाग आपण बघूयात आणि मग त्यांचा ब्रिटिशांशी कसा संघर्ष झाला होता, ओके, याची थोडक्यात आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. मग आता इथे समजून घ्या, की आपल्याला माहिती आहे, की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जेव्हा भारतामध्ये आगमन झालं होतं तेव्हा ब्रिटिशांप्रमाणेच इतर युरोपियन कंपन्या देखील भारतामध्ये आल्या होत्या. ओके, इतर युरोपियन कंपन्या. आता या युरोपियन कंपन्यांचा जर विचार केला, ओके, लक्षात घ्या, युरोपियन कंपन्यांचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं? येस, युरोपियन कंपन्यांचं जर, माझी एक रिक्वेस्ट आहे, मला असं टीमकडून सांगण्यात आलेलं आहे, की जर तुम्हाला व्यवस्थितपणे इफ आय एम नॉट ऑडिबल, ओके, लक्षात घ्या, की इफ आय एम नॉट ऑडिबल ऑर व्हिजिबल, तुम्ही या ठिकाणी 720 वर तुमची जी व्हिडिओ सेटिंग आहे, ओके, व्हिडिओ क्वालिटी सेटिंग जर तुम्ही 720 वर जर केली तर तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल असं सांगितलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. सो प्लीज अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या सेटिंग्समध्ये चेंज करून घ्या. चलो, ओके. तर बघा, जसं मी तुम्हाला सांगत होतो, की युरोपियन कंपन्यांचा इतिहास जेव्हा आपण विचार करतो, युरोपियन कंपन्यांचा विचार करत असताना आपण पोर्तुगीज,
पोर्तुगीज. आता क्रम कोणता आहे? या युरोपियन कंपन्यांच्या भारतामध्ये येण्याचा क्रम कोणता आहे? सो पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर डच आले, त्याच्यानंतर मग ब्रिटिश आले, इंग्रज आले आणि त्याच्यानंतर मग फ्रेंचांचं आगमन झालं होतं. या व्यतिरिक्त लक्षात घ्या की डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी होती, स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी होती. या काही तुलनेने दुय्यम असणाऱ्या कंपन्या होत्या, लक्षात घ्या. बाकी पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच हे युरोपियन कंपन्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी आहे आणि स्वीडिश कंपनी आहे. ओके, हे समजून घ्या. चलो, तर बघा आता आपण पहिल्यांदा बघूयात पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी किंवा पोर्तुगीजांचं भारतामध्ये ओके झालेलं आगमन. आपल्याला माहिती आहे की पोर्तुगीज हे भारतामध्ये आलेले सगळ्यात पहिले युरोपियन काय म्हणू आपण त्याला की व्यापारी म्हणा किंवा युरोपियन कंपनी होती पोर्तुगीज. आता बघा या ठिकाणी पोर्तुगीजांचं आगमन नेमक्या कोणत्या परिस्थितीमध्ये झालं? पोर्तुगीज म्हणा किंवा युरोपियन्स म्हणा, अशी नेमकी कोणती परिस्थिती होती ज्या परिस्थितीमध्ये पोर्तुगीजांचं भारतामध्ये आगमन झालं होतं, हे समजून घ्या. सो सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की जर आता असं आहे का की जेव्हा आपण युरोपियनांचं भारतामध्ये झालं आगमन असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा असं आहे का की पोर्तुगीजांचं भारतामध्ये झालेलं आगमन हा पहिला प्रसंग आहे जेव्हा युरोपियनांचा, पाश्चात्यांचा भारतीयांशी व्यापारी संबंध पहिल्यांदा प्रस्थापित झाला? प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, असं आहे का? त्याचं उत्तर नाही असंच आहे, लक्षात घ्या. प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे, प्राचीन काळापासून ओके युरोपियन घटक, युरोपियन समुदाय, युरोपियन व्यापारी ओके व्यापाराच्या निमित्तानं भारतीयांशी जोडले गेले होते असं आपल्याला नेहमी दिसून येतं. ओके, फॉर एक्झाम्पल लक्षात घे की अलेक्झांडरच्या काळामध्ये ग्रीक लोकांचं आगमन झालं होतं. उत्तर मौर्य काळामध्ये प्लिनी नावाचा एक प्रवासी इतिहासकार येऊन गेला होता आणि त्याच्याबद्दल त्याने अशी तक्रार केली होती की ओके की भारतीय लोक आमचं सोनं लुटून घेऊन जातात, अशा प्रकारची तक्रार त्यांनी केली. म्हणजेच भारतीय वस्तूंना रोमन साम्राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती, त्याच्यामुळे रोमचं सोनं ओके भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यायचं, त्याची तक्रार तो प्लिनी करत होता. या वर्षीच्या प्रिलिम्सचा तो क्वेश्चन आहे. प्लिनी संदर्भात नेमके हेच वाक्य एक्झाममध्ये विचारण्यात आलं होतं. तर एन्शंट असेल, मिडिवल असेल, म्हणजे आधीपासून आपल्याला काय दिसतं की युरोपियन, पाश्चात्य लोक व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संपर्कात होते. मग लक्षात घ्या की पोर्तुगीज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा या घटनेचं नेमकं इतिहासामध्ये महत्व काय आहे? पोर्तुगीजांच्या भारतामध्ये येण्याचं महत्व काय किंवा ओव्हरऑल युरोपियनांच्या पोर्तुगीज हे युरोपियनांचे प्रतिनिधी असं जर आपण विचार केला तर पोर्तुगीजांच्या येण्याचं नेमकं महत्व काय, तर हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्यायच्यासाठी हा सुद्धा एक प्रोसेसचा भाग आपण समजून घेतला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की इसवी सन 1453 मध्ये तुर्कस्तान आपल्याला देश माहिती आहे, तुर्कस्तानचं महत्व आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर 1453 मध्ये तुर्कस्तानमध्ये लक्षात घ्या की त्या ठिकाणचा जो बायझंटाईन शासक होता कॉन्स्टँटिन, त्याचा ऑटोमन तुर्की लोकांनी त्याचा पराभव केला होता आणि त्या ठिकाणी ऑटोमन साम्राज्याचं म्हणजे तुर्की लोकांचं वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित झालं. आता या तुर्की लोकांनी काय केलं, तर तुर्की लोकांनी युरोपियन घटक जे होते या युरोपियनांना त्यांच्या स्वतःच्या प्रदेशात म्हणजे बायझंटाईन कॉन्स्टँटिनोपलचा हा जो प्रदेश आहे हा प्रदेश आणि त्या रिजन मधून युरोपियन लोकांना भारताकडे येऊ देण्यास त्यांनी मज्जाव करायला सुरुवात केली, त्यांनी अडथळे करायला सुरुवात केली. कारण त्यांनी त्या प्रदेशाला राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. त्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेऊन त्यांना आर्थिक लाभ मिळवायचे होते आणि त्याच्यामुळे युरोपियन व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागले. आता युरोपियन व्यापारामध्ये जेव्हा अडथळे निर्माण झाले तेव्हा त्यांना भारताचा डायरेक्ट ऍक्सेस नाही राहिला, लक्षात ठेवा. मग आता भारताचा डायरेक्ट ऍक्सेस नाही राहिला त्याच्यामुळे त्यांच्या व्यापारामध्ये आता अडचणी यायला लागल्या, अडथळे यायला लागले. मग आता म्हणजे आणि भारताशी असणारा, भारतीय प्रदेश असणारा व्यापार त्यांच्यासाठी इतका ल्युक्रेटिव्ह आणि इतका आश्वासक होता, महत्वाचा होता की तो व्यापार ते सोडू सुद्धा शकत नव्हते. मग आता अशा परिस्थितीमध्ये कारण एक मार्ग अवरुद्ध झाल्यानंतर मग या युरोपियन लोकांनी आता पर्यायी मार्गाचा शोध त्यांनी लावायला सुरुवात केली. म्हणजे लक्षात घ्या पोर्तुगीजांचं वास्को द गामाचं भारतामध्ये येणं हे का महत्वाचं आहे? तो काही पहिला संपर्क नव्हता, पण पर्यायी मार्गाने झालेला तो पहिला संपर्क जरूर होता. हा पहिला पर्यायी मार्ग कोणता होता, तर जसं तुम्हाला इथं स्केचमध्ये दाखवलेला आहे, हा समुद्र मार्गाने तो आला होता. युरोपमधून आफ्रिकेच्या टोकाला तो पोहोचला होता, केप ऑफ गुड होप. म्हणजे तो आपण म्हणतो की केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो भारतामध्ये पोहोचला होता. तर ही प्रोसेस या ठिकाणी महत्वाची आहे, लक्षात घ्या. या दरम्यान आपल्याला काय दिसतं, युरोपमध्ये ज्याला आपण रेनेसान्स म्हणतो, नवजागरण किंवा पुनर्जागरण, त्याची प्रोसेस चालू झाली होती. या नवजागरण पुनर्जागरणाच्या प्रोसेसमध्ये ओके काही विशिष्ट नवीन आधुनिक तत्वांना महत्व दिलं गेलं होतं, ज्याच्यामध्ये व्यक्तिवाद आहे, तर्कवाद आहे, निसर्गवाद आहे,
मानवतावाद आहे. या एक नवीन संकल्पनांना प्राधान्य दिलं गेलं. नवोन्मेष आपण ज्याला म्हणतो, नवीन-नवीन गोष्टींचा शोध घेण्याची प्रवृत्ती, इन्क्विजिटिव्हनेस, चौकसपणा या मूल्यांना महत्त्व दिलं गेलं आणि मग त्या माध्यमातून नवीन गोष्टींचा शोध घेण्याच्या प्रेरणेतून ओके, तर आता मग युरोपियन लोकांनी पर्यायी मार्ग भारताकडे पोहोचण्याची पर्यायी मार्ग शोधायला सुरुवात केली आणि त्याच्यातून जे घडून आलं ते म्हणजे पोर्तुगीजांचं भारतामध्ये झालेलं आगमन. तर आपण समजून घेतला पाहिजे. सो एकदम ब्रीफमध्ये मी तुम्हाला सांगतो पोर्तुगीजांबद्दल. तर लक्षात घ्या 1498 मे 1498 मध्ये कालिकत या ठिकाणी वास्को द गामा भारतामध्ये पहिल्यांदा तो पोहोचला होता. कालिकत या ठिकाणी तो पोहोचला होता. लक्षात घ्या कालिकतमध्ये कप्पडू हे ठिकाण होतं. कालिकतमध्ये कप्पडू या ठिकाणी वास्को द गामाचं आगमन झालं होतं आणि त्या ठिकाणचा जो स्थानिक राजा होता माणिक वर्मन. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही त्या पुस्तकामध्ये झामुरीन असं वाचलेलं आहे, तुम्ही तर माणिक वर्मा असं सांगताय, नेमकं काय खरं आहे? तर हा मुद्दा लक्षात घ्या. झामुरीन कालिकतचा जो राजा आहे, कालिकतच्या राजाला झामुरीन असं म्हटलं जायचं. म्हणजे झामुरीन ही एक पदवी आहे, लक्षात घ्या, पद आहे. म्हणजे जो कोणी कालिकतचा राजा बनेल त्याला झामुरीन असं म्हटलं जायचं आणि त्याला समुदिरी, भारतीय भाषेमध्ये समुदिरी असा शब्द वापरलेला आहे आणि पोर्तुगीजांनी झामुरीन असं म्हटलेलं आहे. त्या राजाचं नाव वेगळं आणि त्याचं पद झामुरीन आहे, लक्षात घ्या. सो कालिकतचा झामुरीन होता माणिक वर्मा आणि हा जो राजा माणिक वर्मा होता तो सर्व प्रकारच्या व्यापाराला प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा शासक होता आणि म्हणून त्याने या पोर्तुगीज खलाशांना व्यापारासाठी परवानगी दिली. अशा पद्धतीनं पोर्तुगीजांनी आता भारतामध्ये व्यापाराला सुरुवात केली होती. आता लक्षात घ्या, जेव्हा वास्को द गामा म्हणजे जे पहिलं मिशन आहे पोर्तुगीजांचं पहिलं मिशन, या पहिल्या मिशनमध्ये पोर्तुगीजांना इतका प्रचंड फायदा झाला असं सांगितलं जातं की जवळपास 60 पट या व्यापारामध्ये त्यांनी काय केलं, भारतामधल्या वस्तू खरेदी केल्या, युरोपमध्ये विकल्या. ओके, आणि या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनमध्ये, या पर्टिक्युलर व्यापारामध्ये त्यांना जवळपास 60 पट इतका नफा झाला. आता एवढा प्रचंड नफा झाल्यानंतर साहजिकच पुन्हा भारतामध्ये येणारच आहे, त्याच्यात काहीच डाऊट नाहीये. ओके, तर हा मुद्दा समजून घ्या. म्हणून मग वास्को द गामा आला, परत गेला आणि मग परत पोर्तुगीजांचं मिशन भारतामध्ये आलं होतं, हे लक्षात घ्या. सो 1502 मध्ये पोर्तुगीजांची दुसरी मोहीम जी होती, 1500 मध्ये सॉरी, इसवी सन 1500 मध्ये पोर्तुगीजांची दुसरी मोहीम भारतामध्ये आली होती अल्वारेस कॅब्रल याच्या नेतृत्वाखाली. सो पहिली मोहीम जी होती वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली होती आणि दुसरी मोहीम जी होती ती अल्वारेस कॅब्रलच्या नेतृत्वाखाली होती. हा पॉईंट आपल्याला विसरायचा नाही, याच्यावर तुम्हाला नक्की एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल, लक्षात घ्या. सो दुसरी मोहीम जी होती अल्वारेस कॅब्रलची मोहीम होती, लक्षात घ्या. आणि या अल्वारेस कॅब्रलच्या वेळेला काय झालं, जेव्हा तो हा भारतीय किनारपट्टीवर कालिकतमध्ये यायला लागला त्यावेळेला मात्र आता परिस्थिती बदलली. ओके, तर पहिल्या टप्प्यामध्ये पोर्तुगीजांनी जो काही व्यापारामधला नफा मिळवला होता त्याच्यामुळे अरब व्यापारी अस्वस्थ झाले, लक्षात घ्या. कारण त्यांच्या लक्षात आलं की आता आपली जी मोनोपली आहे, ओके, भारताशी असणाऱ्या व्यापारासंदर्भात आपली जी मोनोपली आहे त्या मोनोपलीला पोर्तुगीजांनी धक्का दिला, हे त्यांच्या लक्षात आलं. मग आता साहजिकच त्यांनी आता या झामुरींवर दबाव टाकून पोर्तुगीजांना कसं रोखता येईल याचा प्रयत्न करायला सुरुवात केली होती. म्हणूनच जेव्हा अल्वारेस कॅब्रल भारतामध्ये आला त्यावेळेला लक्षात घ्या की अरबांच्या दबावामुळे या झामुरींकडून पोर्तुगीजांना विरोध केला गेला आणि त्यावेळेला मग या अल्वारेस कॅब्रलच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी कालिकत प्रदेशावर हल्ला केला होता, बॉम्बिंग केली होती असं सांगितलं जातं. म्हणजे थोडक्यात ज्याला आपण दारुगोळा आपण ज्याला म्हणतो, गन पावडरचा वापर पोर्तुगीजांनी यावेळेला केला होता. हा मुद्दा समजून घ्या. अशा प्रकारचा एक प्रश्न युपीएससीच्या प्रिलिम्स विचारलेला आहे की बाबर हा पहिला व्यक्ती होता ज्याने गन पावडरचा वापर भारतीय उपखंडामध्ये पहिल्यांदा केला होता. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे, अशा प्रकारचा प्रश्न युपीएससीच्या प्रिलिम्स विचारलेला आहे. ऑफकोर्स हे वाक्य चूक आहे. याचं कारण काय आहे की बाबरच्या येण्याच्या आधी इसवी सन 1500 मध्ये अल्वारेस कॅब्रलने कालिकतच्या किनारपट्टीवर दारुगोळ्याचा वापर केला होता. त्याच्या आधी विजयनगरमध्ये सुद्धा होता आणि सुलतानशाहीमध्ये सुद्धा दारुगोळ्याचा वापर इतर उद्दिष्टांसाठी केला जायचा. ती गोष्ट लक्षात ठेवा. अशा संदर्भातून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं, लक्षात ठेवा. सो मग आता पोर्तुगीजांनी एक लक्षात घेतलं की आता कालिकतमध्ये त्यांना फारसं स्थान नाही हे त्यांच्या लक्षात आलं, कारण झामुरींचा विरोध होता आणि म्हणून पोर्तुगीजांनी लक्षात घेतलं की कोचीन, पहिल्यांदा ते कालिकतमध्ये आले, दुसऱ्या मोहिमेच्या दरम्यान मात्र त्यांनी कोचीन हे आपलं महत्वाचं केंद्र बनवलं होतं, हे लक्षात घ्या. कोचीन, तर कोचीन हे त्यांनी आपलं महत्वाचं केंद्र बनवलं होतं. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. मग आता कोचीन या ठिकाणून पोर्तुगीज ऑपरेट करायला लागले, पण त्यांच्या लक्षात आलं की आता भारतामध्ये तत्कालीन राजकारण जे होतं हे त्यांच्या लक्षात आलं. आता काय होतं हे तत्कालीन राजकारण, तर ह्या मुद्द्याचा विचार करता आपल्याला माहिती आहे की या काळामध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं दक्षिण भारतामध्ये. पण विजयनगर साम्राज्य आपल्याला माहिती आहे की विघटन व्हायला लागलं होतं आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांताचे जे नायक होते ते परस्परांशी संघर्ष करत होते आणि केंद्रीय सत्तेशी देखील संघर्ष करत होते.
आणि मग लक्षात घ्या की नेमक्या याच गोष्टीचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला. ओके. विजयनगरचं जे साम्राज्य होतं, ओके, त्याच्या कमकुवतपणाचा, त्याच्या लूज सेलर स्ट्रक्चरचा फायदा त्यांनी घेतला. विजयनगरच्या राजांशी मैत्री संपादन करून, नायकांशी मैत्री संपादन करून ज्या इतर सत्ता होत्या, या इतर सत्तांशी त्यांनी वैरभाव पत्करला, जसं की आदिलशाही असेल. तर लक्षात घ्या की पोर्तुगीजांनी आदिलशाहीशी संघर्ष करून 1510च्या दरम्यान गोव्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं आणि गोवा ही पोर्तुगीजांची भारतामधली महत्वाची वसाहत बनली होती, हे लक्षात घ्या. मग या संदर्भामध्ये लक्षात घ्या की भारतामध्ये आपली कायमस्वरूपी प्रशासकीय व्यवस्था असावी, याकरता त्यांनी 1505 मध्ये पावलं उचलली होती. 1505 मध्ये त्यांनी आपली पावलं उचलली होती आणि त्यांनी गव्हर्नर हे पद निर्माण केलं होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. येस. ओके. तर आता बघा की जेव्हा आपण याला म्हणतो की पोर्तुगीज सत्ता जेव्हा त्याच्या उत्कर्षाला पोहोचली होती, ओके, त्यावेळेला स्थिती काय होती, तर या संदर्भामध्ये असं सांगितलं गेलं की पोर्तुगीज सत्तेचा जेव्हा एकदम त्याच्या उत्कर्षाला पोहोचली होती, त्यावेळेला आपल्याला पोर्तुगीजांचं जे व्यापारी साम्राज्य होतं, व्यापारी साम्राज्य कुठपासून कुठपर्यंत पसरलेलं होतं, तर हा मुद्दा जाणून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. येस. पोर्तुगीजांचं व्यापारी साम्राज्य. इकडे आपल्याला काय दिसतं, आफ्रिकेची किनारपट्टी जी होती, आफ्रिकेची किनारपट्टी. आफ्रिकेच्या किनारपट्टीवर मोझांबिक हा जो प्रदेश होता, मोझांबिक. आफ्रिकेच्या किनारपट्टीवर मोझांबिक. त्याच्यानंतर मग भारतामधलं ठाणं मुख्य केंद्र गोवा आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की मलाक्काची सामुद्रधुनी आपल्याला माहिती आहे. ओके. इथं ज्याला आपण मसाल्याची बेटे असं आपण म्हणतो, मसाला बेटे. मसाला बेटांच्या संदर्भामध्ये मलाक्का. ओके. मोझांबिक पासून ते मलाक्का पर्यंत, मोझांबिक पासून ते मलाक्का पर्यंत असे एक विस्तीर्ण पोर्तुगीजांचं साम्राज्य पसरलं होतं आणि या साम्राज्याची, लक्षात घ्या, साम्राज्याची राजधानी कोणती होती, मुख्य केंद्र कोणतं होतं, ते होतं गोवा. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. पोर्तुगीजांचं भारतामधलं जे वर्चस्व होतं त्याला एस्टाडो डे इंडिया असं म्हटलं जातं, म्हणजेच पोर्तुगीजांची भारतामधली इस्टेट. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला जे सांगितलं याच्यावर तुम्हाला डेफिनेटली एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पोर्तुगीजांचं वर्चस्व नेमकं कोणत्या प्रदेशावर होतं किंवा त्यांचं साम्राज्य कुठपासून कुठपर्यंत पसरलं होतं, अशा प्रकारचं जर क्वेश्चन आला तर यू वुड बी एबल टू मॅनेज दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. डू रिमेंबर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता इथं हा जो मुद्दा आहे हा तुमच्यासाठी महत्वाचा असेल. पोर्तुगीजांच्या भारतामधल्या नेमक्या वसाहती कोणत्या होत्या, तर पोर्तुगीजांच्या भारतामधल्या वसाहतींचा विचार केला तर त्याला आपण डिव्हाइड केलेला आहे पश्चिम किनारपट्टीवरच्या वसाहती आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच्या वसाहती. ओके. त्याच्यामध्ये पश्चिम किनारपट्टीवरच्या वसाहतींचा विचार केला तर गोवा, वसई, दीव दमण आणि कॅम्बे किंवा खंबायत, आपण ज्याला म्हणतो खंबायतचा आकार. तर पोर्तुगीजांच्या पश्चिम किनाऱ्यावरची मुख्य वसाहती होत्या. सुरत ही सुद्धा मुख्य वसाहत होती. पण नंतर आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी नंतर सुरतेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पोर्तुगीजांचं वर्चस्व हळूहळू कमी झाला होता. त्याच्यानंतर पूर्व किनारपट्टीचा विचार केला तर चितगाव, सदगाव आणि मेलियापूर. लक्षात घ्या, चितगाव, सदगाव आणि मेलियापूर ह्या पोर्तुगीजांच्या महत्वाच्या वसाहती होत्या. मेलियापूर ही मद्रास जवळ आहे. चितगाव, सदगाव मात्र बंगालमध्ये आहे, ते लक्षात घ्या, बंगाल प्रदेशामध्ये. आता पोर्तुगीजांच्या भाषेमध्ये चितगाव म्हणजे काय होतं आणि सदगाव म्हणजे काय होतं हे लक्षात घ्या. चितगाव, ओके, चितगावला या ठिकाणी पोर्टो ग्रँडे म्हणजे ग्रँड पोर्ट, मोठं पोर्ट असं म्हटलेलं आहे. ओके. चितगावची जी वसाहत होती ती पोर्टो ग्रँडे म्हणून ओळखली जायची. समजून घ्या, चितगावची वसाहत ही पोर्टो ग्रँडे म्हणून ओळखली गेली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोर्टो ग्रँडे. आणि सदगावची जी वसाहत आहे ती पोर्टो पिक्वेर्नो म्हणून ओळखली जायची, म्हणजे कमी महत्वाची किंवा छोटी अशी आपण म्हणूया. तर चितगाव म्हणजे पोर्टो ग्रँडे आणि लक्षात घ्या सदगाव म्हणजे पोर्टो पिक्वेर्नो. हे तुम्हाला, हे शब्द महत्वाचे आहेत, त्याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. हे जे चितगाव होतं, चितगाव, ओके, तर हे एक महत्वाचं जहाज बांधणीचं केंद्र सुद्धा होतं. हा पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि हुगळी या ठिकाणी सुद्धा पोर्तुगीजांचा महत्वाचं ठाणं होतं, लक्षात घ्या. हुगळी, अकबरच्या काळामध्ये हुगळी या ठिकाणी वसाहत स्थापन करण्याची परवानगी पोर्तुगीजांना मिळाली होती. या झाल्या पोर्तुगीजांच्या काही मुख्य वसाहती. आता आपण पुढच्या पार्टकडे वळायचं म्हणजे पोर्तुगीजांचं भारतामध्ये जे पतन झालं, ओके, त्याच्या मागे रिझन काय. तर आपल्याला माहिती आहे की एक लक्षात घ्या की पोर्तुगीजांनी भारतामध्ये एक सबस्टॅन्शियल अशा प्रकारचं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. परंतु पोर्तुगीजांना भारतामध्ये असणारं आपलं वर्चस्व टिकवता मात्र आलं नव्हतं, हे लक्षात घ्या.
सो अशी कोणती कारणं होती लक्षात घे, की ज्यामुळे पोर्तुगीजांना आपलं भारतामधलं वर्चस्व टिकवता आलं नव्हतं. त्याच्यामागे नेमकी कारणं कोणती होती? तर हा पॉइंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पोर्तुगीजांच्या ऱ्हासाची नेमकी कारणं काय होती? तर पोर्तुगीजांच्या ऱ्हासाच्या कारणाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला काय दिसून येतं? त्याच्यामध्ये लक्षात घ्या, की पोर्तुगीजांची इतर व्यापारी कंपन्या ज्या होत्या, इतर व्यापारी कंपन्यांशी असणारी स्पर्धा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर व्यापारी कंपन्यांशी असणारी स्पर्धा, इतर व्यापारी कंपन्यांशी स्पर्धा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये मग डच आहेत आणि त्याच वेळेला ब्रिटिश आहेत. लक्षात घ्या, डच आणि ब्रिटिश यांचा प्रामुख्याने यांच्याशी स्पर्धेचा सामना प्रामुख्याने पोर्तुगीजांना करावा लागला होता. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर ह्या संदर्भामध्ये मी एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासोबत डिस्कस करणार. हा पॉईंट विसरायचा नाही तुम्ही लोकांनी. ओके, आणि याच्यावर नक्की एक्झाममध्ये पोटेन्शियली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. भविष्यामध्ये याच्यावर एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर इथे एक शब्द आहे, लक्षात घ्या, एक टर्म आहे, ते म्हणजे कार्टाज. आता कार्टाज काय होतं? आता बघा, मी तुम्हाला प्रामुख्याने इतर व्यापारी कंपन्यांची स्पर्धा या संदर्भामध्ये कार्टाजचा मुद्दा सांगतोय. कार्टाज, आणि याच्यातच लक्षात घ्या, की ब्रिटिशांची सत्ता स्थापना, याच्यामध्ये ब्रिटिशांनी पोर्तुगीजांकडून ते प्रदेश कसे काढून घेतले किंवा पोर्तुगीजांकडून वर्चस्व कसं प्रस्थापित केलं, हे तुम्हाला इथं साहजिकच लक्षात येतं. सो कार्टाज म्हणजे नेमकं काय होतं? तर कार्टाज म्हणजे एक प्रकारचे लायसन्सेस होते. लक्षात घ्या, कार्टाज म्हणजे लायसन्स, परवाने. कार्टाज म्हणजे लायसन्सेस म्हणजेच परवाने, हे लक्षात घ्या, परवाना. कार्टाज म्हणजे लायसन्स किंवा परवाना. आता याचा नेमका अर्थ काय आहे, इम्प्लिकेशन काय होतं? तर पोर्तुगीजांचं असं म्हणणं होतं, की हा जो संपूर्ण भारतीय समुद्र किंवा भारतीय किनारपट्टी, भारतीय समुद्राशी संबंधित ओके जो व्यापार होता, त्या व्यापारावर पोर्तुगीजांचीच मक्तेदारी आहे, पोर्तुगीजांचाच हक्क आहे, असं पोर्तुगीजांचं म्हणणं होतं. म्हणजेच या पर्टिक्युलर प्रदेशामध्ये ओके पोर्तुगीजांव्यतिरिक्त इतर कोणीही युरोपियन या प्रदेशामध्ये व्यापार करू शकणार नाहीत, आणि जर त्यांनी व्यापार करायचा प्रयत्न केला तर ओके त्यांनी पोर्तुगीजांची परवानगी घेतली पाहिजे. मग पोर्तुगीजांची परवानगी घेत असताना पोर्तुगीजांनी जर त्यांना परवाने दिले तर त्या परवान्यांना कार्टाज असं म्हटलं जाईल. मग पोर्तुगीज अधिकारी काय करतील, की एखादा पोर्तुगीज व्यक्ती जर या प्रदेशामध्ये व्यापार करताना आढळला, कंपनी असेल, व्यक्ती असेल, तर त्याच्याकडे बघितलं जाईल, की त्याच्याकडे हे कार्टाज म्हणजेच लायसन्सेस आहेत का, परवाने आहेत का, आणि जर त्याच्याकडे लायसन्सेस नसतील तर मग त्याच्याकडे आढळलेला माल हा जप्त केला जाईल आणि पोर्तुगीज तो स्वतःकडे घेतील. अशा प्रकारची सिच्युएशन, यालाच कार्टाज असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, की यालाच आपण म्हणूया पोर्तुगीजांचा मोनोपलीचा अट्टहास होता. म्हणजे इतर कुणालाही आपल्या प्रदेशामध्ये व्यापार करू द्यायचा नाही, हा पोर्तुगीजांचा जो अट्टहास होता, हा पोर्तुगीजांना कुठेतरी घातक ठरला. कारण मोनोपली एक्सरसाइज करण्यासाठी आवश्यक असणारी ताकद पोर्तुगीजांकडे नव्हती, आणि त्याच्यामुळं डच आणि ब्रिटिशांनी पोर्तुगीजांना सातत्याने आव्हानं दिली. त्या आव्हानांच्या परिणामी पोर्तुगीजांची भारतामधली सत्ता संपुष्टात आली असं आपल्याला दिसून येतं. त्याच वेळेला गोव्यासारख्या प्रदेशांवर पोर्तुगीजांचं जे वर्चस्व होतं, ते वर्चस्व एक्सरसाइज करत असताना लक्षात घ्या, ओके ते वर्चस्व एक्सरसाइज करत असताना पोर्तुगीजांनी लोकहिताची धोरणं न राबवता, लोकांना विश्वासात न घेता, आपली सत्ता कशी चांगली आहे हे लोकांपर्यंत न रुजवता, त्यांनी आत्यंतिक बळाच्या माध्यमातून, कोअर्शनच्या माध्यमातून, लक्षात घ्या, ओके बळाच्या माध्यमातून, ओके अन्याय किंवा अत्याचाराच्या माध्यमातून त्यांनी आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या सत्तेबद्दल एक प्रकारचा नकारात्मक भावना होती, तिरस्काराची भावना होती, आणि यामुळे पोर्तुगीज सत्ता या प्रदेशामध्ये रुजू शकली नाही. त्याच्यामुळे तिचं सहजपणे उच्चाटन होणं शक्य झालं होतं, हा मुद्दा समजून घ्या. आणि त्याचवेळेला इतर भारतीय सत्तांशी असणारा संघर्ष, इतर भारतीय सत्तांशी असणाऱ्या संघर्षाच्या संदर्भामध्ये मोगलांशी संघर्ष या ठिकाणी महत्वाचा आहे. या संदर्भामध्ये एक मुद्दा सांगितला जातो, की शहाजहानच्या काळामध्ये, लक्षात घ्या, शहाजहानच्या काळामध्ये ओके 1632 मध्ये हुगळी या पोर्तुगीजांच्या वसाहतीवर हल्ला केला गेला, आणि परिणामी हुगळी या वसाहतीवर हल्ला केला गेला, परिणामी बंगालमधलं पोर्तुगीजांचं अस्तित्व हे ओके अत्यंतिक कमी असं झालं होतं, मर्यादित झालं होतं. आणि त्याच वेळेला मराठ्यांशी असणारा संघर्ष, आपल्याला माहिती आहे की बाजीरावाच्या काळामध्ये 1739 मध्ये वसईचं युद्ध झालं, आणि या वसईच्या युद्धाच्या परिणामी साष्टी, याला सालसेट्टे असं सुद्धा म्हटलं जातं, तर साष्टी आणि दक्षिण गोवा हे प्रदेश मराठ्यांच्या ताब्यामध्ये गेले, आणि पोर्तुगीजांचं जे अस्तित्व होतं ओके हे दादरा नगर हवेली, गोवा, दीव दमण एवढ्याच प्रदेशापुरतं मर्यादित राहिलं होतं. मग इथं मात्र लक्षात घ्या, इथं मात्र ओके पोर्तुगीजांनी आपले अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून ठेवलं होतं. शेवटपर्यंत म्हणजे 1961 पर्यंत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच 1961 मध्ये
ऑगस्ट 1961 मध्ये दादरा नगर हवेली आणि डिसेंबर 1961 मध्ये गोवा, दीव, दमण या ठिकाणचं पोर्तुगीजांचं वर्चस्व हे संपुष्टात आलं. अशा पद्धतीनं पोर्तुगीजांची सत्ता ही संपली होती. आता बघा, यावर ऑलरेडी एक्झाममध्ये पी-वाय-क्यू आलेला आहे, की म्हणजे कुणाची सत्ता कधी संपुष्टात आली होती या संदर्भामध्ये मेन्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षीचा प्रश्न याच्यावर आलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके, सो मागील वर्षाचा प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. येस, मागील वर्षी याच्यावर मेन्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला, हे झालं पोर्तुगीजांबद्दल. आता आपण बघूया डचांच्या संदर्भामध्ये. तर पोर्तुगीज सत्ता झाली डच. आता बघा, तर आता पोर्तुगीजांचे जे प्रतिस्पर्धी होते आणि पोर्तुगीजानंतर ज्यांचं आगमन झालं अशी महत्वाची सत्ता म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी. तर डच ईस्ट इंडिया कंपनीला काय म्हटलं गेलं? वेरेनिदे ऊस्ट इंडिशे कंपनी. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला जोड्या जुळवाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, डच, एका कॉलममध्ये तुम्हाला डच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच कंपनी असं दिलं जाईल आणि त्याच्यानंतर मग त्या कंपन्यांची नावं काय होती अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर यू वुड बी एबल टू मॅनेज दॅट. येस.
येस. आता ऑडिबल असेल आणि होपफुली देर हॅज बीन एन इम्प्रूव्हमेंट ॲज वेल. ओके. तर बघा, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची पोर्तुगीज सत्ता जी होती त्याची आपण चर्चा केली. नाव वी शिल बी मुव्हिंग टू द डच कंपनी. येस. आता होपफुली आता ठीक आहे. तुमच्या सेटिंग्समध्ये तुम्ही व्हिडिओचे जे सेटिंग्स आहेत त्याच्यामध्ये चेंज करावं. तुम्हाला अजून व्यवस्थितपणे दिसेल आणि ऐकू सुद्धा येईल. ठीक आहे. सो नाव वी शॅल बी मुव्हिंग टू द डच ईस्ट इंडिया कंपनी व्हेअर ऊस्ट इंडिशे कंपनी. ओके. ही जी डच ईस्ट इंडिया कंपनी आहे त्याची आपण आता चर्चा करूयात. तर बघा, पोर्तुगीजांचे जे युरोपियन प्रतिस्पर्धी होते त्यांचा विचार केला तर डच. ओके. डच हे प्रामुख्याने आपल्याला भारतामध्ये आलेले दिसतात. तर बघा, हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर इसवी सन 1602 म्हणजे पोर्तुगीजांना भारतीय व्यापारामध्ये जे काही यश मिळालं होतं, ओके, त्यामुळं आता इतर युरोपियन घटकांना सुद्धा प्रेरणा मिळायला लागली. त्यांची सुद्धा आता अशी भूमिका बनली की आपण सुद्धा भारतामध्ये जाऊन, ओके, भारतामध्ये जे काही व्यापाराचं पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलचा आपण फायदा घेतला पाहिजे. ओके. ही भूमिका आता इतर युरोपियन कंपन्यांनी सुद्धा मांडायला सुरू केली होती, हे लक्षात घ्या. येस. थँक्यू. आवाज व्यवस्थित येत आहे आणि डेफिनेटली आमची टीम याच्यावर वर्क करेल आणि होपफुली म्हणजे सगळं आता चांगलं आहे. तर बघा, तर ह्या संदर्भामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगेन. डचांचा जर आपण विचार केला तर काय दिसतं की सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला बोललो की पोर्तुगीजांच्या यशाने प्रेरित होऊन आता मग इतर युरोपियनांना सुद्धा भारताकडे येण्याची प्रेरणा निर्माण झाली होती. याच्यामध्ये होते डच. तर मग ह्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतं की 1583 लक्षात घ्या, 1583 ते 88 या काळामध्ये, ओके, युहेन वॉन लिन्शोटॉन नावाचा एक व्यक्ती, मी पुन्हा एकदा नाव घेतो त्याचं, युहेन वॉन लिन्शोटॉन नावाचा व्यक्ती, ओके, तो भारतामध्ये आला. त्यानं गोव्याला भेट दिली होती, लक्षात घ्या. आणि मग त्याने भारतामध्ये ज्या काही स्थितीचा त्याने अभ्यास केला होता, अंदाज घेतला होता, त्या आधारावर त्याने प्रवास वर्णन दिलं होतं. त्याचं नाव होतं इटिनेरारिओ. ओके. इटिनेरारिओ नावाचं एक प्रवास वर्णन या युहेन वॉन लिन्शोटॉननी लिहिलं होतं. तर त्याच्यामुळे साहजिकच त्याने त्याच्यामध्ये भारतामध्ये असणारी व्यापाराची स्थिती काय आहे, त्याच्यामध्ये डचांना स्थान आहे, मग या संदर्भात त्यांनी जी मत मांडली. त्याच्यामुळे साहजिकच डच व्यापारी जे होते त्यांना सुद्धा भारतामध्ये व्यापारासाठी येण्याची प्रेरणा निर्माण झाली होती. याच दरम्यान काय झालं होतं तर 1595 मध्ये लक्षात घ्या, कॉर्नेलियस हाउटमन नावाचा एक व्यक्ती होता, डच व्यक्ती. त्याने लक्षात घ्या की इंडोनेशियाच्या शासकाकडून व्यापारासाठी परवानगी मिळाली. आता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन आणि हा तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचा, लक्षात घ्या. ओके. या संदर्भामध्ये असे काही क्वेश्चन विचारले जातात. ओके. उदाहरणार्थ लक्षात घ्या की कुठल्या युरोपियन कंपनीचा कुठल्या प्रकारच्या व्यापारावर जास्त भर होता, अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर या ठिकाणी आपल्याला ही माहिती पाहिजे की डचांचा जो भर होता, लक्षात घ्या की हा प्राधान्याने मसाल्याच्या व्यापाराचा होता. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि डचांचं जे भारतामध्ये आगमन झालं होतं तेच मुळात मसाल्याच्या व्यापारासाठी होतं, लक्षात घ्या. कारण त्यांना, ओके, जे स्पाइस आयलंड्स आपण ज्याला म्हणतो, जावा, सुमात्रा, इंडोनेशियाचा जो प्रदेश होता त्या ठिकाणचा व्यापार त्यांना हवा होता. आणि मग आता साहजिकच त्या ठिकाणी जर पोहोचायचं असेल, इंडोनेशियापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्याकडे कोणता मार्ग होता, जो खुष्कीचा मार्ग. परंतु खुष्कीचा मार्ग आताच आपण बघितलं की त्या ठिकाणी ऑटोमन साम्राज्य प्रस्थापित झालेलं असल्यामुळं त्या मार्गाचा डचांना ऍक्सेस नव्हता. आता साहजिकच कोणता मार्ग असेल, ओके, समुद्री मार्ग, लक्षात घ्या. आणि म्हणून, ओके, आता डचांनी सुद्धा पोर्तुगीजांप्रमाणेच भारतामध्ये पोहोचून भारताला आपला एक बेस बनवून, ओके, इंडोनेशियाशी असणारा मसाल्याचा व्यापार तो मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या की त्या दृष्टिकोनातून 1602 मध्ये, ओके, डच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच व्हेरेनेदे ऊस्ट इंडिशे कंपनी ही कंपनी त्यांनी स्थापन केली होती. हा पॉईंट समजून घ्या. आणि मग 1605 मध्ये लक्षात घ्या, ओके, 1605 मध्ये डचांची भारतामध्ये पहिली वसाहत स्थापन झाली. हे करत असताना त्यांनी पोर्तुगीजांशी संघर्ष केला, पोर्तुगीजांचं उच्चाटन केलं आणि 1605 मध्ये लक्षात घ्या, 1605 मध्ये, ओके, व्हॅन डेर व्हॅगन, ओके, व्हॅन डेर व्हॅगन या व्यक्तीनं मासुरी पाटण या ठिकाणी डचांची पहिली वसाहत स्थापन केली होती. हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. 1605 मध्ये व्हॅन डेर व्हॅगन याने डचांची भारतामधली पहिली वसाहत स्थापन केली मासुरी पाटण येथे. आणि मग त्यानंतर डचांच्या वेगळ्या वसाहती भारतामध्ये स्थापन होत गेल्या होत्या. उदाहरणार्थ पूर्वेकडच्या वसाहतींचा विचार केला तर पुलिकत आहे, नागपट्टिनम आहे, चिनसुरा आहे आणि कोचीन आहे. या डचांच्या पूर्वेकडच्या मुख्य वसाहती होत्या. आणि पश्चिमेकडच्या वसाहतींचा जर विचार केला तर सुरत, भडोच आणि
अहमदाबाद, ठीक आहे. तर सुरत, भरूच आणि अहमदाबाद यांचा समावेश आपल्याला पश्चिमेकडच्या वसाहतींमध्ये करता येतो. ओके, तर हा मुद्दा आपण समजून घेऊयात. ओके, कूल. तर इथं लक्षात घ्या, की डचांचं जे भारतामधलं वर्चस्व होतं किंवा डचांचं जे भारतामधलं अस्तित्व होतं, हे इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये मर्यादित होतं. कारण त्यांचा मुद्दा किंवा त्यांचा लक्षात घ्या, की हेतूच मुळी ओके, भारताशी व्यापाराच्या अपेक्षा भारतामधील व्यापारापेक्षा त्यांचा मुख्य हेतू हा इंडोनेशियाकडच्या मसाल्याच्या व्यापारासंदर्भामध्ये होता. म्हणून डचांनी भारताला एक साधारणतः म्हणजे डचांचा प्राईम मोटिव्ह भारताला एक बेस म्हणून वापरायचा आणि इंडोनेशियाचा व्यापार करायचा. हे डचांचं मोटिव्ह होतं. परंतु हळू-हळू डचांच्या लक्षात आलं, की भारतामध्ये सुद्धा व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल आहे आणि म्हणून मग लक्षात घेतलं, की डचांनी आता भारतामध्ये सुद्धा ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारावर भर द्यायला सुरुवात केली होती आणि भारतामधील व्यापाराच्या संदर्भामध्ये सुद्धा ओके, मसाल्याचा व्यापार हा डचांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, हे लक्षात घ्या. असं सांगितलं गेलं, लक्षात घ्या, की इतर युरोपियन कंपन्यांच्या तुलनेमध्ये डचांनी एक प्रकारे मसाल्याच्या व्यापारावर मोनोपोली एस्टॅब्लिश केली होती आणि 1969 या दरम्यान डच ईस्ट इंडिया कंपनी ही सर्व युरोपियन कंपन्यांमध्ये सर्वात श्रीमंत व्यापारी कंपनी बनली होती. वाक्य जसंच्या तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डच ईस्ट इंडिया कंपनी ही ओके, तिच्या भरभराटीला जेव्हा पोहोचली होती तेव्हा ती सर्वात श्रीमंत युरोपियन कंपनी होती. इतर कुठल्याही युरोपियन कंपनीपेक्षा डच ईस्ट इंडिया कंपनीचा मसाल्याचा व्यापार हा सर्वाधिक होता. ओके, म्हणून मी वारंवार मसाला किंवा मसाल्याचा व्यापार या गोष्टीवर भर देतोय. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर जर क्वेश्चन आला तर यू शुड बी एबल टू मॅनेज दॅट. तर बघा, तर मग डचांनी या ठिकाणी काय केलं, डचांनी आपलं म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती स्थापन केल्या. या वसाहतींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हळूहळू डचांची सत्ता सुद्धा आपल्याला संपुष्टात येताना दिसते आणि 1760च्या नंतर डचांचं भारतामध्ये अस्तित्व आपल्याला दिसत नाही. तर लक्षात घ्या, की डचांचं भारतामधलं अस्तित्व संपुष्टात येण्यामागे कारण काय होती, तर ह्या ठिकाणी असं सांगितलं गेलं, की डचांची जी सत्ता आहे ती संपुष्टात येण्यामागे महत्वाची कारणं. एक म्हणजे डच व्यवस्थेतील दोष. लक्षात घ्या, ओके, व्यवस्थेतील दोष हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. व्यवस्थेतील दोष, आता व्यवस्थेतील दोष म्हणजे नेमकं काय, याच्यामध्ये काय विपरीत आहे, त्याच्यामध्ये डच सत्ताधीशांचा हस्तक्षेप जो होता, लक्षात घ्या, सत्ताधीशांचा हस्तक्षेप हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सत्ताधीशांचा हस्तक्षेप. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार. या दोन गोष्टींमुळे डच व्यापारी कंपनीच्या ओके कारभारामध्ये त्यांच्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेटबॅक बसायला लागले होते. हा मुद्दा समजून घ्या. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक सत्तांशी संघर्ष. ओके, स्थानिक सत्तांशी संघर्ष, स्थानिक सत्तांशी डचांशी झालेला संघर्ष. ओके, या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्वाच्या अशा युद्धाचा उल्लेख करणार आहे आणि हे युद्ध तुम्हाला लक्षात घ्या, एक्झाम व्यू पॉइंटने अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 1741 मध्ये मुद्दा लक्षात ठेवा, 1741 मध्ये कोलाचेलचं युद्ध झालं होतं. कोलाचेल, 1741 कोलाचेलचं युद्ध. याच्यामध्ये डच विरुद्ध त्रावणकोर ओके असा हा संघर्ष होता, लक्षात घ्या, डच विरुद्ध त्रावणकोर. आणि या संघर्षामध्ये डचांचा डचांचा पराभव झाला होता आणि त्रावणकोरचा जो शासक होता त्या त्रावणकोरच्या शासकाने डचांचा पराभव केला होता. हे कोलाचलचं युद्ध इतिहासामध्ये महत्वाचं मानलं जातं. आपल्याला एक लक्षात घ्या, की फार नेमकी आणि फार मोजकी युद्ध अशी दिसतात ज्यामध्ये भारतीय सत्ताधीशांनी युरोपियन कंपन्यांचा पराभव केला होता आणि अशा या अपवादात्मक उदाहरणांमध्ये कोलाचलच्या युद्धाचा समावेश केला जातो. एका भारतीय सत्ताधीशाने एका युरोपियन सत्तेचा पाडाव केला किंवा पराभव केला. तर हे एक उदाहरण झालं कोलाचलचं युद्ध. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा डचांच्या पराभवाच्या संदर्भामध्ये म्हणजे डचांचा झालेला ब्रिटिशांशी संघर्ष. आता हे ब्रिटिशांशी संघर्ष हा जो मुद्दा आहे या संदर्भामध्ये बेदाराचं युद्ध, याला चिंचुराचं युद्ध असं सुद्धा म्हटलं जातं, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा, लक्षात घ्या. तर चिंचुरा किंवा बेदारा काय होतं, तर चिंचुरा ही डचांची बंगालमधली एक वसाहत होती, लक्षात घ्या. आता इथं होतंय काय, आपल्याला माहिती आहे की तुम्हाला जर भारताच्या इतिहासाबद्दल थोडक्यात फेंट आयडिया असेल, ऑफकोर्स नेक्स्ट सेशनमध्ये आपण कव्हरच करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला सिराज उद्दौला अलीवर्दी खानचा बंगालचा नवाब होता. अलीवर्दी खानानंतर मग सिराज उद्दौला सत्तेवर आला होता आणि सिराज उद्दौलाने ब्रिटिशांसोबत युद्ध केलं, त्याला आपण प्लासीचं युद्ध असं आपण म्हणतो. आणि या प्लासीच्या युद्धानंतर मीर जाफर हा सत्तेवर आला. ओके, मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. आता मीर जाफरला लक्षात घ्या की ब्रिटिशांनी नवाब बनवलं, म्हणजे तो एक प्रकारे कठपुतळी आपण ज्याला म्हणतो, पपेट नवाब होता, लक्षात घ्या.
मीर जाफर हा ब्रिटिशांनी बसवलेला एक पपेट नवाब होता. तर ब्रिटिशांची अपेक्षा काय होती, की मीर जाफरने ब्रिटिशांच्या सांगण्याप्रमाणे काम करावं. मीर जाफरची जी धोरणं आहेत, ती ब्रिटिश अनुकूल अशा प्रकारची हवीत आणि मीर जाफरनी आपल्या राजकोषामधला संपत्तीमधला एक बहुतांश हिस्सा जो आहे तो ब्रिटिश प्रशासनाला द्यावा, ब्रिटिशांना द्यावा अशी ब्रिटिशांची अपेक्षा आहे. पण मीर जाफरला हे शक्य नव्हतं. म्हणून मीर जाफर भले ब्रिटिशांच्या मदतीने सत्ताधीश जरी बनलेला असला, नवाब जरी बनला असला, तर त्यांनी ब्रिटिशांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कारस्थानं करायला सुरुवात केली आणि ब्रिटिशांविरुद्ध कारस्थान करताना त्यांनी डचांना हाताशी धरण्याचा प्रयत्न केला होता, लक्षात घ्या. सो मीर जाफर, लक्षात घ्या की मीर जाफर आणि डच हे एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कारस्थानं करायला सुरुवात केली. तर ब्रिटिशांना या कारस्थानाचा सुगाव लागला आणि ब्रिटिशांनी आता मीर जाफर आणि डच एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध पावलं उचलण्याच्या आधीच आपण डचांचा पराभव करू. मीर जाफर तसाही कमकुवत आहे, ब्रिटिशांना चांगलंच माहिती होतं. म्हणून ब्रिटिशांनी डचांना आव्हान दिलं, लक्षात घ्या. आणि ते आव्हान म्हणजेच बेदाराचं किंवा चिंचोराचं युद्ध. आणि या युद्धामध्ये डचांचा पराभव झाला, लक्षात घ्या. आणि मग असं सांगितलं जातं की या युद्धानंतर लक्षात घ्या की डचांचं भारतामधलं जे कमर्शियल अस्तित्व होतं, व्यापारी अस्तित्व होता, हे प्रॅक्टिकली संपुष्टात आलं असं या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि मग त्याच वेळेला ब्रिटिश आणि डच यांच्यामध्ये एक प्रकारची एक अरेंजमेंट होती. अरेंजमेंट काय होती की डचांनी ब्रिटिशांच्या भारतामधल्या सत्तेला आव्हान द्यायचं नाही, त्याविरुद्ध कुठली कारस्थानं किंवा कारवाया करायच्या नाही. त्याच्या बदल्यामध्ये डचांची जी इंडोनेशियामधली वसाहत होती, इंडोनेशियामध्ये डचांचं वर्चस्व होतं, त्या वर्चस्वाला ब्रिटिशांनी आव्हान द्यायचं नाही. थोडक्यात एक अरेंजमेंट त्यांनी केली. डच ब्रिटिशांच्या भारतामधल्या सत्तेला चॅलेंज करणार नाही, त्याच्या बदल्यामध्ये ब्रिटिशांनी डचांच्या इंडोनेशियामधल्या सत्तेला आव्हान द्यायचं नाही. अशा प्रकारे डचांचं भारतामधलं अस्तित्व संपुष्टात आलं, पण इंडोनेशियामध्ये त्यांनी राखलं होतं. हा मुद्दा समजून घ्या, हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर एक लक्षात घ्या की छोटीशी एक कंपनी आहे, ज्याला आपण लिंबू टिंबू म्हणूया. डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी. तर या सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये छोटीशी कंपनी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी ही सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. सो डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी, लक्षात घ्या. डेन्मार्क, तर मग जसं इतर युरोपियन कंपन्यांना जेव्हा यश मिळायला लागलं, तेव्हा मग काय म्हणतो आपण डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी देखील भारतामध्ये आपला सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं, 1620 साली, लक्षात घ्या की 1620 मध्ये ट्रँक्वे या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा डॅनिश लोकांचं आगमन झालं होतं. हा पण आपल्यासाठी महत्वाचा छोटासा आहे पण महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर तुम्हाला जास्त नाही, जे आपल्या इथे नोट्समध्ये मी तुम्हाला देतोय तेवढेच पॉईंट्स या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, त्याच्या पलीकडे नाही. तर लक्षात घ्या 1620 मध्ये ट्रँक्वे या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा डॅनिश लोकांचं आगमन झालं होतं आणि त्या ठिकाणचा जो तंजावरचा शासक होता रघुनाथ नायक याने डचांना त्या ठिकाणी डॅनिश लोकांना वसाहत स्थापन करण्याची परवानगी दिली. सो ट्रँक्वे या ठिकाणी डॅनिश लोकांची वसाहत स्थापन झाली होती. हा छोटासा पॉईंट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ट्रँक्वे या ठिकाणी डॅनिश लोकांची वसाहत स्थापन झाली. ट्रँक्वे नंतर मग मात्र डॅनिश लोकांनी मासुली पाटण, मच्छलीपट्टण किंवा मासुली पाटण आपण ज्याला म्हणतो, मासुली पाटण, त्याचप्रमाणे मासुली पाटणमध्ये त्यांनी आपली वसाहत स्थापन केली. मासुली पाटण असेल, पिपली असेल, बालासोर असेल, या ठिकाणी डॅनिश लोकांच्या वसाहती या स्थापन झाल्या होत्या. हा मुद्दा समजून घ्या. परंतु होतंय काय की डॅनिश लोकांची जे काही व्यापार होता हा त्यांचा असा इंडिपेंडेंटली किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होता असं आपल्याला दिसत नाही. उलट लक्षात घ्या की डॅनिश लोकांचं व्यापारी अस्तित्व हे तुलनेने मर्यादित होतं असं आपल्याला दिसून येतं. आणि प्रामुख्याने डॅनिश लोक त्यांच्या व्यापारासाठी इतर युरोपियन कंपन्यांशी असणाऱ्या सहकार्यावर अवलंबून होते. त्याच्यामुळे डेफिनेटली झालं काय की 1650 पर्यंत डॅनिश लोकांचे भारतामध्ये जे व्यापारी अस्तित्व, कमर्शियल अस्तित्व होतं ते संपुष्टात आलं. कंपनीला सुद्धा फारसे यश मिळालं नाही. पण त्याचबरोबर एक सांगितलं जातं की डॅनिश कंपनीचा जो भर होता तो चहाच्या व्यापारावर होता. हा पॉईंट महत्वाचा लक्षात. जसं मी तुम्हाला सांगितलं डचांचा जो भर होता तो मसाल्याच्या व्यापारावर होता, तसं डॅनिश लोकांचा जो भर होता, लक्षात घ्या, डॅनिश लोकांचा भर जो होता चहाच्या व्यापारावर होता. मग ह्या कॉन्टेक्स्टमध्ये असं सांगितलं जातं की एक काळ असा होता की डॅनिश आणि स्वीडिश कंपन्यांनी जो चहाचा व्यापार केला होता, त्या चहाचा व्यापाराचं जे व्हॉल्यूम होतं, चहाचा व्यापाराचा जो, लक्षात घ्या की त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते ब्रिटिशांनी केलेल्या व्यापारापेक्षा सुद्धा जास्त होतं. म्हणजे तुम्ही एक छोटासा पॉईंट लक्षात ठेवा, डचांनी जसं मसाल्याच्या व्यापारावर भर दिला तसं डॅनिश स्वीडिश ईस्ट इंडिया कंपन्यांनी चहाच्या व्यापारावर भर दिला होता. असं छोटासा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पण 1650 पर्यंत डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचा ऱ्हास झाला आणि कालांतराने त्यांनी पुन्हा एकदा 1670 त्यांनी आपल्या पुन्हा एकदा कंपनीचं पुनरुज्जीवन केलं.
पुण्यात ट्रँक्वे बार, चंद्रनगर या प्रदेशामध्ये डॅनिश कंपनीने आपला अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि या पर्टिक्युलर स्टेजमध्ये लक्षात घ्या की सेरामपूर किंवा श्रीरामपूर आपण ज्याला म्हणतो बंगालमधला, ह्या डॅनिश लोकांचं मुख्य केंद्र बनलं होतं. इथून डॅनिश लोकांनी ऑपरेट केलं होतं, हे लक्षात घ्या. सो डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी म्हटलं की ट्रँक्वे बार आणि सेरामपूर ही 2 ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सेरामपूर हे अजून कोणत्या गोष्टीसाठी ओळखलं जातं, तर लक्षात घ्या की सेरामपूर ओके या ठिकाणच्या ज्या मिशनरी ऍक्टिव्हिटीज होत्या, बाप्टिस्ट मिशनरीज आपण ज्याला म्हणतो, सेरामपूर ओके, सेरामपूर हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मिशनरी ऍक्टिव्हिटीजसाठी ओके, मिशनरी ऍक्टिव्हिटीजसाठी सेरामपूर ओळखलं गेलेलं आहे. आणि या मिशनरी ऍक्टिव्हिटीजचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सेरामपूरचं त्रिकूट 3 लोकांची नावं या ठिकाणी महत्वाची आहेत. हे 3 लोक कोण आहेत, तर याच्यामध्ये पुढाकार घेतला होता विल्यम कॅरे. हे नाव लक्षात ठेवायचे. त्यांना सेरामपूरचा ट्रायो असं म्हटलं जातं. विल्यम कॅरे, विल्यम वॉर्ड आणि तिसरा आहे जोशुआ मार्शमन. ओके, हे 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. सेरामपूरचा ट्रायो, जोशुआ मार्शमन, या तिघांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. या लोकांनी सेरामपूर प्रेस स्थापन केलं होतं, सेरामपूर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्यांनी स्थापन केलं होतं, सेरामपूरचं कॉलेज त्यांनी स्थापन केलं होतं. आणि या पर्टिक्युलर पॉइंटवर सातत्याने एक्झाममध्ये क्वेश्चन्स, सेरामपूरची प्रेस, सेरामपूरचं कॉलेज ओके, आणि या संदर्भात असणारं विल्यम कॅरेचं योगदान. विल्यम कॅरे हा अत्यंत महत्वाचा व्यक्ती होता. आणि आपल्याला माहिती आहे की बेसिकली हा जो विल्यम कॅरे होता पहिल्यांदा कलकत्ता या ठिकाणी आला होता. आणि कलकत्ता आपल्याला माहिती ब्रिटिशांचा प्रदेश होता. मग त्यांनी कलकत्ता प्रदेशामध्ये ख्रिस्ती धर्म प्रसार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या काळामध्ये ब्रिटिशांचं धोरण होतं ख्रिस्ती धर्म प्रसारकांना थारा द्यायचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे जे सेरामपूरचे मिशनरी होते विल्यम कॅरे ओके, यांचं निष्कासन केलं गेलं. मग हे सेरामपूरला जाऊन सेटल झाले आणि तिथून त्यांनी आपल्या मिशनरी कारवाया करण्याचा प्रयत्न केला होता. हे करत असताना त्यांनी भारतीय भाषांमधून, लक्षात घ्या की भारतीय भाषांमधून ख्रिस्ती धर्म साहित्य प्रकाशित त्यांनी केलं होतं. आणि त्याचा ख्रिस्ती विचार भारतामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी शिक्षण या माध्यमाचा वापर केला होता. आणि त्यासाठी सेरामपूर कॉलेज त्यांनी ओपन केलं होतं. हे पॉइंट्स आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि मग या लोकांना ओके काय म्हणतात की डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचा पॅट्रनेज होता ओके, असं दिसून येतं. पॉइंट्स महत्वाचे आहेत. ओके, त्याच्यानंतर मग आता डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचा अंत कसा झाला ते आपण बघूयात. तर 1840 ते 1870 या काळामध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या वसाहती ब्रिटिशांच्या हवाली केल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, डॅनिश लोकांचं अस्तित्वच मुळात कसं होतं की इतर युरोपियन कंपन्यांच्या सहकार्यावर अवलंबून होतं. आणि मग आपल्याला माहिती आहे की नेपोलियनचा जो काळ होता, या नेपोलियनच्या काळामध्ये युरोपियन सत्तांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष झाले होते. आणि त्यामुळे होतंय काय की प्रत्येक युरोपियन राष्ट्राला स्वतःचे हितसंबंध जास्त महत्वाचे वाटायला लागले. आणि त्याच्यामुळे या डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीला असणारा जे काय सपोर्ट होता, जो काय पाठिंबा होता, तो कमी कमी व्हायला लागला. परिणामी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारामध्ये सुद्धा एक प्रकारे सेटबॅक दिसायला लागले होते. आणि म्हणून फायनली डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या वसाहती ब्रिटिशांच्या हवाली केल्या होत्या, हे लक्षात घ्या. सो 1839 मध्ये सेरामपूर असेल, 1845 मध्ये ट्रँक्वे बार असेल आणि 1868 मध्ये निकोबार असेल, हे प्रदेश या डॅनिश लोकांनी ब्रिटिशांच्या हवाली केले. आणि तिथे सुद्धा ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. एक लक्षात घ्या, या पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला ब्रिटिश सत्ता स्थापना हाच पॉईंट कव्हर करतोय. कुठल्या युरोपियन कंपनीचा कशा पद्धतीनं बिमोड करून किंवा त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करून ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, हा पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करतोय, हे लक्षात घ्या. येस ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, पुढची महत्वाची कंपनी ते म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. ओके, तर ही देखील अत्यंत महत्वाची, लक्षात घ्या, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. Yes. Now we shall be moving to French East India Company. Okay. तर बघा काय दिसतं आपल्याला, इसवी सन 1664 मध्ये
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच कॉम्पॅनी फ्रान्सवा देस इंडिस ओरिएंटालिस या कंपनीची स्थापना फ्रान्सचा जो अर्थमंत्री होता कोलबर्ट याने या कंपनीची स्थापना केली होती. लक्षात घ्या 1664 मध्ये कोलबर्ट या व्यक्तीने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन केली होती. आता यामागे सुद्धा तेच होतं की लक्षात घ्या की फ्रान्सचे जे सत्ताधीश होते अत्यंतिक महत्वाकांक्षी अशा प्रकारचे तुम्ही 14वा लुई हे नाव ऐकलं असेल. 14वा लुई अत्यंतिक लक्षात घ्या की महत्वाकांक्षी साम्राज्यवादी वृत्तीचा तो शासक होता. 14वा लुई. तर मग याला एक लक्षात घ्या की याला एक राजकीय साम्राज्य फार मोठं असं आपलं साम्राज्य उभं करण्याची महत्वाकांक्षा होती आणि राजकीय साम्राज्याबरोबरच एक आर्थिक साम्राज्य उभं करायचं एक काय म्हणू आपण त्याला की ध्येय त्याच्या पुढे होतं. आणि म्हणून साहजिकच तर मग आर्थिक साम्राज्य उभं करायचं असेल तर मग त्या काळामध्ये इतर युरोपियन कंपन्या जे करत होत्या तेच यांनी देखील करायचा प्रयत्न केला. ते म्हणजे एक व्यापारी कंपनी स्थापन करून व्यापारावर प्रभुत्व प्रस्थापित करायचं आणि त्या माध्यमातून फ्रेंचांचं वैभव फ्रेंचांची प्रतिष्ठा वाढवणं हा आता फ्रेंच सत्ताधीशांचा हेतू होता. लक्षात घ्या 14व्या लुई या शासकाच्या काळामध्ये. या काळामध्ये त्याचा जो अर्थमंत्री होता कोलबर्ट या कोलबर्टने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती आणि मग ही कंपनी स्थापन केल्यानंतर फ्रेंचांनी आता भारताकडे येण्याचा प्रयत्न केला होता. लक्षात घ्या आणि 1668 मध्ये सुरत या ठिकाणी फ्रेंचांची पहिली फॅक्टरी स्थापन झाली होती. औरंगजेब आपल्याला माहिती या काळामध्ये मुघल शासक होता. तुम्हाला पॅरलली हे मुद्दे सुद्धा माहिती असावे लागतात की ब्रिटिशांचं आगमन झालं तेव्हा कोण मुघल शासक होता, फ्रेंचांचं आगमन झालं तेव्हा कोण मुघल शासक होता, यांची चर्चा किंवा हे मुद्दे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, ते लक्षात घ्या. 1668 मध्ये सुरत या ठिकाणी पहिली फ्रेंच वसाहत स्थापन झाली आणि कालांतराने मग मासुली पाटण, चंद्रनगर, पॉंडिचेरी या प्रदेशामध्ये फ्रेंच वसाहती स्थापन झाल्या होत्या आणि पॉंडिचेरी हे फ्रेंचांचं मुख्य केंद्र बनलं होतं. हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर 1764 मध्ये पॉंडिचेरी या ठिकाणी वसाहत स्थापन करण्याची परवानगी फ्रेंचांना मिळाली आणि तिथून पुढे लक्षात घ्या की त्यांनी फोर्ट सेंट लुईस नावाचा त्या ठिकाणी वसाहत वखार किंवा किल्ला त्यांनी उभारला आणि तिथून पुढे ही फ्रेंचांची मुख्य वसाहत बनली होती. आता लक्षात घ्या या ठिकाणी आता फ्रेंचांच्या प्रवासाचा जर आपण विचार केला तर काय लक्षात येतं, या ठिकाणी एक ड्युप्ले नावाचा एक प्रशासक अधिकारी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ड्युप्ले नावाचा एक प्रशासक अधिकारी, तर हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. येस, तर हा जो व्यक्ती होता 1730 मध्ये हा चंद्रनगरचा प्रशासक बनला होता असं आपल्याला दिसून येतं. चंद्रनगरचा प्रशासक हा अत्यंत महत्वाकांक्षी असा होता आणि चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने त्याने फ्रेंचांच्या व्यापाराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती घडवून आणली. चंद्रनगरची जी वसाहत होती ती सर्व युरोपियन वसाहतींमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत किंवा जास्तीत जास्त टर्नओव्हर देणारी वसाहत म्हणून त्याच्या काळामध्ये लक्षात घ्या की फेमस झाली होती असं म्हटलेलं आहे. सो ड्युप्लेच्या काळामध्ये चंद्रनगरचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि चंद्रनगर हे एक प्रकारे काय म्हणून आपण की सर्वात श्रीमंत सर्वात महत्वाची अशी वसाहत बनली होती. युरोपियन वसाहतींमध्ये सर्वात संपन्न वसाहत म्हणून चंद्रनगरची वसाहत ओळखली गेली. त्याच्यामुळे साहजिकच काय झालं की हा जो ड्युप्ले होता त्याचं एक प्रकारे प्रमोशन झालं आणि चंद्रनगरचा प्रशासक पासून त्याला लक्षात घ्या की पॉंडिचेरीचा प्रशासक त्याला बनवलं गेलं. पॉंडिचेरीचं प्रशासक म्हणजे केवळ पॉंडिचेरी नाही तर संपूर्ण जे फ्रेंच लक्षात घ्या की फ्रेंच साम्राज्य जे होतं फ्रेंच साम्राज्य किंवा फ्रेंच वर्चस्वाखालचा जो प्रदेश होता त्याचा तो प्रमुख बनला. म्हणजे थोडक्यात ड्युप्ले हा फ्रेंचांचा म्हणजे भारतामधल्या फ्रेंच वसाहतींचा तो प्रमुख होता. हा पॉईंट आपण समजून घेतला पाहिजे. आता साहजिकच लक्षात घ्या याची महत्वाकांक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्याची महत्वाकांक्षा काय होती, त्याला भारतामध्ये फ्रेंच साम्राज्य उभं करायचं. जसं पोर्तुगीजांनी भारतामध्ये पोर्तुगीज साम्राज्य उभं केलं होतं तसंच लक्षात घ्या की ड्युप्लेची महत्वाकांक्षा होती ती म्हणजे भारतामध्ये एक फ्रेंच साम्राज्य उभं करायचं आणि म्हणून हा जो ड्युप्ले होता त्याने भारतीय सत्तांच्या अंतर्गत संघर्षामध्ये लक्षात घ्या भारतीय सत्तांच्या अंतर्गत संघर्षामध्ये त्याने हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती, हे लक्षात घ्या. अंतर्गत संघर्षात त्याने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती ड्युप्ले. आणि याच्यामुळे झालं काय, आता फ्रेंचांना जर यश मिळालं तर मग भारतीय प्रदेशामध्ये फ्रेंचांचं वर्चस्व प्रस्थापित होईल. हे ब्रिटिशांना जेव्हा भीती वाटायला लागली तेव्हा लक्षात घ्या त्याला ब्रिटिशांनी आव्हान दिलं. ब्रिटिशांकडून फ्रेंचांना आव्हान दिलं गेलं आणि परिणामी काय झालं, अँग्लो फ्रेंच युद्ध घडून आले. लक्षात घ्या अँग्लो फ्रेंच वॉर्स घडून आले आणि या अँग्लो फ्रेंच युद्धांच्या परिणामी
फ्रेंचांचं भारतामधलं अस्तित्व संपुष्टात आलं आणि ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. असं असताना सुद्धा काही असे प्रदेश होते जे फ्रेंचांच्या शेवटपर्यंत ताब्यामध्ये होते. ते प्रदेश कोणते? तर बंगालमधला चंद्रनगरचा प्रदेश, त्याच वेळेला पॉंडिचेरी, करायकल, माहे आणि यानम. माहे, यानम, पॉंडिचेरी, करायकल हे जे प्रदेश होते, लक्षात घ्या की ते फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होते 1962 पर्यंत. तर 1955 मध्ये लक्षात घ्या, 1955 मध्ये चंद्रनगरचा जो प्रदेश होता तो भारतामध्ये सामील झाला. त्याच्यानंतर 1954 मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये करार झाला, त्यानुसार पॉंडिचेरी, करायकल, माहे आणि यानम हे प्रदेश भारताकडे हस्तांतरित करण्यासाठी फ्रेंचांनी मान्यता दिली आणि फायनली ऑगस्ट 1962 मध्ये पॉंडिचेरीचा प्रदेश हा औपचारिकरित्या भारतामध्ये सामील झाला होता, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं फ्रेंचांचं भारतामधलं वर्चस्व संपुष्टात आलं. याच्यामध्ये हा जो अँग्लो फ्रेंच संघर्षाचा मुद्दा आहे तो आपण कर्नाटक युद्धाच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायचा आहे, म्हणून आपण सध्या हा थोडासा बाजूला ठेवून नाव वी शॅल बी फोकसिंग अपॉन द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मग त्यानंतर आपण कर्नाटक युद्धांवर म्हणजे जे महत्वाची युद्ध आहे, महत्वाची युद्ध डिस्कस करत असताना आपण कर्नाटक युद्धांचा समावेश करूया. सो नाव वी शॅल बी मुव्हिंग टू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. समजून घ्या, आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये आगमन कसं झालं, त्यानंतर मग सत्ता स्थापना कशी झाली त्याची चर्चा आपण करूया. तर बघा, तर या ठिकाणी आपण जर या इतिहासाचा आढावा घेतला तर काय दिसतं, तर 1683 ओके, लक्षात घ्या, हा हे पॉईंट्स अत्यंत महत्वाचे आपल्यासाठी. 1683 ते 1591 या काळामध्ये ओके, अकबर मुघल शासक असताना आपल्याला काय दिसतं की राल्फ फिच नावाचा ब्रिटिश प्रवासी भारतामध्ये आला होता आणि त्याने भारतामधल्या विविध स्थानांना भेट दिली होते. आता साहजिकच त्याची देखील प्रेरणा तीच होते. पोर्तुगीजांना व्यापारामध्ये जे यश मिळालेलं आहे, डचांना व्यापारामध्ये जे यश मिळालेलं आहे, त्यामुळे साहजिकच ब्रिटिशांना आता व्यापाराची प्रेरणा निर्माण झाली होती, हे लक्षात घ्या. मग याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राल्फ फिच नावाचा व्यक्ती, हा पॉईंट महत्वाचा आहे, विसरू नका, राल्फ फिचवर एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतील. सो राल्फ फिच नावाचा व्यक्ती भारतामध्ये आला होता. त्यावेळेला मुघल शासक कोण होता? अकबर होता. हा पॉईंट महत्वाचा आहे. राल्फ फिच भारतामध्ये आला, त्याने भारतामध्ये विविध स्थानांना भेटी दिल्या होत्या. ओके, आणि मग त्याने लक्षात घेतलं त्याचं एक प्रवास वर्णन त्याने लिहिलं होतं आणि या प्रवास वर्णनाच्या माध्यमातून भारतामध्ये व्यापाराची किती शक्यता आहे, त्याच्यातून किती फायदा होऊ शकतो याचं वर्णन त्याने केलं होतं, हे लक्षात घ्या. तर मग त्यापासून प्रेरित होऊन 1599 मध्ये मर्चंट ॲडव्हेंचरर्स नावाचा एक व्यापारी गट होता, लक्षात घ्या. या व्यापारी गटाने एक खाजगी कंपनी स्थापन केली आणि ह्या कंपनीला 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटिश राणी एलिझाबेथ कडून पूर्वेकडील व्यापाराची चार्टर आपण ज्याला म्हणतो, सनद आपण ज्याला म्हणतो, ती सनद प्राप्त झाली आणि ही कंपनी गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडिज या नावाने ओळखली गेली. याच कंपनीला आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं शॉर्टमध्ये म्हणतो, लक्षात घ्या. बट दॅट इज बेसिकली ओके, हे कंपनीचं मूळ नाव काय होतं? गव्हर्नर अँड कंपनी ऑफ द मर्चंट्स ऑफ द लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडिज हे या कंपनीचं नाव होतं. हा पॉईंट लक्षात घ्या. मग आता ही झाली कंपनीची स्थापना. आता मग ह्या कंपनीने भारतामध्ये येण्यासाठी काय प्रयत्न केले होते? ओके, हा पॉईंट देखील आपल्यासाठी महत्वाचा आहे, लक्षात घ्या. तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की 1588 मध्ये ब्रिटिशांनी स्पेनचा पराभव केला. युरोपमधल्या संघर्षामध्ये 1588 मध्ये ब्रिटिशांनी स्पेनचा पराभव केला. त्याच्यामुळे सागरावर ओके ब्रिटिशांचे प्रकारे प्रभुत्व प्रस्थापित व्हायची प्रोसेस चालू झाली. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं, राल्फ फिचनी प्रवास वर्णन केलं, त्याच्यामुळे इन्स्पिरेशन निर्माण झालं आणि एक प्रॅक्टिकली एक सिच्युएशन निर्माण झाली की ब्रिटिश समुद्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकतील. ओके, याची एक शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे. येस, तर मग हा मुद्दा समजून घ्या. ओके, तर बघा, मग ब्रिटिशांनी आता भारताकडे येण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. ओके, तर मग 1604 मध्ये आपल्याला काय दिसतं? 1604 मध्ये जॉन मिडेनहॉल नावाचा व्यक्ती होता. 1604 जॉन मिडेनहॉल. जॉन मिडेनहॉल हा अकबराच्या दरबारी आला होता. अकबराच्या दरबारी आला होता आणि त्याने व्यापाराची परवानगी मिळवली होती, लक्षात घ्या. अकबराच्या दरबारी येऊन त्याने व्यापाराची परवानगी मिळवली होती, मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण साहजिकच त्याला अपयश आलं. जॉन मिडेनहॉलला अपयश आलं होतं, लक्षात घ्या. जॉन मिडेनहॉल अकबराच्या दरबारी येऊन त्याने व्यापाराची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आलं. ओके, आणि त्यानंतर मग त्याने लक्षात घ्या की 1608 मध्ये
कॅप्टन हॉकिन्स 1608 साली कॅप्टन हॉकिन्स नावाचा जो ब्रिटिश व्यापारी होता, त्याच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जहांगीरच्या दरबारी आलं. त्याने व्यापाराची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला देखील अपयश आलं. अपयश का आलं? कारण यावेळेला मुघलांवर लक्षात घ्या, की या ठिकाणी पोर्तुगीजांचं एक प्रकारे वरचष्मा होता आणि पोर्तुगीजांच्या दबावामुळे जहांगीरने ब्रिटिशांना व्यापाराची परवानगी द्यायला नकार दिला. त्याच्यामुळे साहजिकच ब्रिटिशांचं मिशन फेल गेलं होतं. कॅप्टन हॉकिन्सचं मिशन हे फेल गेलं होतं, हे लक्षात घ्या. येस. तर नाही, लक्षात घ्या, राल्फ फिच जो होता, राल्फ फिचचं जे आगमन होतं ते 1500 इथं, सॉरी इथं 1500 असायला पाहिजे, 1583. ओके, हा टायपो एरर आहे. 1583 पासून ते 1591 या काळामध्ये, दॅट इज द टायपो एरर. ठीक आहे. तर या काळामध्ये राल्फ फिच आला होता. त्याने मग प्रवास वर्णन केलं. त्या प्रवास वर्णनाच्या परिणामी ब्रिटिशांनी प्रेरित होऊन एक व्यापारी कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीला राणी एलिझाबेथनी सनद दिली आणि मग ती कंपनी गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडिज या नावाने भारतासोबत व्यापार करण्याचा प्रयत्न करायला लागले. मग त्यासाठी त्यांना आता भारतामधल्या सत्ताधीशांची परवानगी आवश्यक होती. मग ही परवानगी मिळण्यासाठी 1604 मध्ये मिडेन हॉल अकबरच्या दरबारामध्ये आला, त्याला अपयश आलं. 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स जहांगीरच्या दरबारी आला. हे वाक्य महत्वाचे आहेत. ही वाक्य एक्झाम मध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स जहांगीरच्या दरबारी आला. त्याने व्यापाराची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला देखील अपयश आलं. आता ब्रिटिशांनी ठरवलं की भारतामधल्या व्यापारामध्ये घुसायचं, शिरायचंच हा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. आणि म्हणून 1611 साली, लक्षात घ्या, 1611 साली स्वालीचं युद्ध झालं आणि या स्वालीच्या युद्धामध्ये इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. हे वाक्य फार महत्वाचं आहे. मिडल्टन नावाचा ब्रिटिश अधिकारी होता, लक्षात घ्या, मिडल्टन. या मिडल्टन, आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की सुरत या ठिकाणी पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं आणि सुरतजवळ स्वाली नावाचं ठिकाण आहे. या स्वाली या ठिकाणी मिडल्टननं घुसखोरी करायचा प्रयत्न केला किंवा पोर्तुगीजांना आव्हान दिलं, पोर्तुगीजांचा पराभव केला आणि आता मग सुरतेमध्ये ब्रिटिशांनी आपलं व्यापारी प्रस्थान किंवा व्यापारी अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणचा जो लोकल मुघल गव्हर्नर होता, लक्षात घ्या, लोकल मुघल गव्हर्नर, त्याने ब्रिटिशांना व्यापार करण्याची परवानगी दिली. अशा पद्धतीने ब्रिटिशांची सुरतेमधली वखार आणि भारतामधल्या व्यापाराला सुरुवात झाली. ओके, 1612 मध्ये. आता इथे तुम्हाला वेगवेगळे आकडे सापडतील. काही ठिकाणी 1611 दिलेलं आहे, काही ठिकाणी 1613 दिलेलं आहे, 1612 सुद्धा आहे. ओके, हे आकडे वेगळे आहेत. मी 1612 हा घेतलेला आहे. त्यानंतर 1615 ते 1618 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये अजून एक महत्वाचा व्यक्ती सर थॉमस रो नावाचा हा जहांगीरच्या दरबारी आला होता. या मधल्या काळामध्ये जहांगीर आणि पोर्तुगीज यांच्यामधले संबंध थोडेसे, त्याला आपण म्हणतो की सोर अशा प्रकारचे संबंध कडवट झाले होते. त्याचा फायदा ब्रिटिशांनी जरूर घेतला. थॉमस रोनी जहांगीरला वेगवेगळ्या भेटी दिल्या आणि त्याच्या व्यापाराची परवानगी त्याने मिळवली. म्हणजे थॉमस रोची शिष्टाई यशस्वी झाली आणि आता ब्रिटिशांना भारतामधल्या व्यापाराची परवानगी मिळाली होती, हे लक्षात घ्या. उत्तर आणि मध्य भारतामध्ये विविध ठिकाणी वसाहती स्थापन करण्याची परवानगी मुघलांकडून ब्रिटिशांना मिळाली होती. सुरत, आग्रा, अहमदाबाद, भडोच अशा विविध प्रदेशांमध्ये ब्रिटिशांच्या वसाहती स्थापन व्हायला सुरुवात झाली होती. आरंभिक काळामध्ये आपल्याला काय दिसतं, सुरत हेच ब्रिटिशांचं मुख्य केंद्र होतं. पण नंतर आपल्याला माहिती, ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये जेव्हा वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले 1661 मध्ये, 1661 मध्ये पोर्तुगीज आणि ब्रिटन यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले, हे आपल्याला माहिती आहे. ओके, आणि मग त्या वैवाहिक संबंधांच्या परिणामी, ओके, मुंबई किंवा बॉम्बेचा जो प्रदेश होता, येस, बॉम्बेचा प्रदेश ब्रिटिशांच्या हवाली करण्यात आला. ब्रिटिशांच्या ठिकाणी वसाहत स्थापन करायला सुरुवात केली. 1668 मध्ये ब्रिटिश राजाने, ओके, बॉम्बेची वसाहत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केली आणि तिथून पुढे मुंबई हे एक महत्वाचं केंद्र ब्रिटिशांसाठी विकसित व्हायला लागलं होतं आणि कालांतराने सुरतेची जागा बॉम्बेने घेतली होती. हा पॉइंट महत्वाचा आहे. ओके, हे झालं पश्चिम किनाऱ्यावरचा भाग. आता पूर्व किनाऱ्याचा जर विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं, मच्छलीपट्टण किंवा मासोलीपट्टण ही इंग्रजांची पूर्व किनाऱ्यावरची पहिली वसाहत मानली गेलेली आहे, हे लक्षात घ्या. मासोलीपट्टण ही इंग्रजांची पूर्व किनाऱ्यावरची पहिली वसाहत होती. पण मग सगळ्यात महत्वाचा वसाहतीचा विचार केला तर 1639 साली, लक्षात घ्या, 1639 साली इंग्रजांनी चंद्रगिरीच्या राजाकडून
मद्रास पाटण या ठिकाणी वसाहत स्थापन करायची परवानगी मिळाली आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांनी फोर्ट सेंट जॉर्ज हा किल्ला उभारला होता, लक्षात घ्या. आणि हा जो फोर्ट सेंट जॉर्ज होता हा ब्रिटिशांचा मद्रासमधला महत्वाचा ठाणा होता. म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवायचं आहे, मद्रासमधल्या वसाहतीला फोर्ट सेंट जॉर्ज असं म्हटलं जातं. हा पॉईंट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. जरा काय म्हणू आपण त्याला की पूर्व किनाऱ्यावरची दक्षिण किनारपट्टी. आता बंगालमधल्या प्रदेशांचा विचार केला तर काय लक्षात येतं की 1633 मध्ये आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की बंगालमध्ये आता बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतांचा समावेश होता. म्हणून मी बंगाल म्हटलं तर त्याच्यामध्ये ओरिसा सुद्धा या ठिकाणी आपण इन्क्लूड करतो, लक्षात घ्या, कारण तो बंगाल प्रांताचा भाग झाला. सो 1633 साली ओरिसामधल्या हरिहरपूर या ठिकाणी ब्रिटिशांची पहिली वसाहत त्या ठिकाणी स्थापन झाली होती आणि त्यानंतर ब्रिटिशांनी बालासोर या ठिकाणी वसाहतीची स्थापना केली. हरिहरपूर आणि बालासोर या ठिकाणी ब्रिटिशांनी वसाहती स्थापन केल्या होत्या, लक्षात घ्या. हरिहरपूर आणि बालासोर. आणि त्याच्यानंतर मग 1642 मध्ये गॅब्रियल बाउटन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. आणि तत्कालीन मुघल बादशाह शहाजहानकडून बंगालमध्ये वसाहती स्थापन करायची परवानगी मिळवली, कारण बंगालची जी किनारपट्टी होती ही ब्रिटिशांसाठी कुठल्याही व्यापारी कंपनीसाठी अत्यंतिक महत्वाची होती, लक्षात घ्या. त्याच्यामुळे साहजिकच ब्रिटिशांनी बंगालच्या व्यापारावर भर दिला होता. ओके. आणि आपल्याला काय दिसतं की गॅब्रियल बाउटनने बंगालमध्ये मुघल वसाहती स्थापन करण्यासाठी 1642 साली शहाजहानकडून परवानगी मिळवली. परिणामी 1651 साली हुगळी या ठिकाणी ब्रिटिश वसाहत स्थापन झाली होती, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग 1690 मध्ये आता ब्रिटिशांनी हुगळी या ठिकाणी ऑपरेट करायचा प्रयत्न केला, परंतु हुगळी या ठिकाणी व्यापार करत असताना ब्रिटिशांना काही अडचणी आल्या होत्या. या अडचणी नेमक्या कोणत्या होत्या हे समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे, लक्षात घ्या. व हुगळी या ठिकाणी ऑपरेट करत असताना ब्रिटिशांना आलेल्या अडचणी काय होत्या. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की हुगळी ज्याला आपण म्हणतो की हे जमिनीच्या आतमध्ये असणारं एक प्रकारचं बंदर, म्हणजे या ठिकाणी गाळा मोठ्या प्रमाणामध्ये वाहून आणला जातो. त्याच्यामुळे अँकरिंग आपण ज्याला म्हणतो, जहाज त्या ठिकाणी स्टेशनिंग करणं हे तुलनेने अवघड जातं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा व्यापार मर्यादित होता तेव्हा फारसा काही प्रॉब्लेम नव्हता, पण जसं व्यापाराचा व्हॉल्यूम वाढत गेला, व्यापाराचा आकार वाढत गेला, तेव्हा हुगळी हे एक प्रकारे गैरसोयीचं व्हायला लागलं होतं. हा पॉईंट समजून घेतला पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता ब्रिटिशांचं व्यापारी अस्तित्व या प्रदेशामध्ये जेव्हा वाढायला लागलं त्या साहजिकच ह्या भागामध्ये जे मुघल प्रशासक होते, मुघल गव्हर्नर्स होते, त्यांनी आता ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक करायला सुरुवात केली, कारण ते स्वतः सुद्धा व्यापारामध्ये उत्सुक होते, त्यांना स्वतःचे आर्थिक लाभ हवे होते, म्हणून त्यांनी आता या ब्रिटिश व्यापाऱ्यांची अडवणूक करायला सुरुवात केली. मग या गोष्टीमुळे ब्रिटिशांना हुगळीचा जो त्यांचं जे हुगळीवरचं जे वर्चस्व होतं किंवा हुगळीमधला जो व्यापार होता तो वारंवार त्यांना अबॅन्डॉन सोडून जावा लागत होता. म्हणजे हुगळीमध्ये त्यांनी वसाहत स्थापन केली, काही काळानं सोडून दिली, पुन्हा स्थापन केली, पुन्हा सोडून दिली, असं सातत्यानं व्हायला लागलं. त्यामुळे प्रकारे अनइकॉनॉमिक होतं, हे लक्षात घ्या. पण त्यांना बंगाल सोडायचं देखील नव्हतं, कारण बंगालमध्ये व्यापाराचं पोटेन्शियल खूप जास्त होतं. आणि म्हणून आपल्याला काय दिसतं, ब्रिटिशांनी हळूहळू बिहारमध्ये पटना या ठिकाणी वसाहत स्थापन केली. त्यानंतर कासिम बाजार, हुगळीजवळ कासिम बाजार नावाचे एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी ब्रिटिशांनी वसाहत स्थापन केली होती, हे लक्षात घ्या. सो हुगळी नंतर मग पटना, कासिम बाजार या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. नंतर ब्रिटिशांना आपलं एक कायमस्वरूपी अस्तित्व असावं असं वाटायला लागलं, ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं वर्चस्व असेल आणि ते एक निर्विवाद असेल, अशा प्रकारची ब्रिटिशांची संकल्पना होती. आणि परिणामी लक्षात घ्या की 1690 मध्ये ब्रिटिशांनी बंगालच्या नवाबाकडून कालिकाटा, सुतनदी आणि गोविंदपूर हे 3 गावं ब्रिटिशांनी 1200 रुपयाच्या मोबदल्यामध्ये त्यांनी बंगालच्या नवाबाकडून हस्तगत केली. आणि मग या 3 गावांचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी 1699 ते 1700 या काळामध्ये ब्रिटिशांनी, ओके लक्षात घ्या, फोर्ट सेंट विल्यम्सची उभारणी केली होती. आणि हीच वसाहत जी आहे ती कलकत्ता या नावाने ओळखली गेली होती, हे लक्षात घ्या, कलकत्ता. तर हा मुद्दा तुम्हाला महत्वाचा आहे की कलकत्त्याची उभारणी कोणत्या प्रदेशांच्या एकत्रीकरणातून झाली होती. सो कालिकाटा, सुतनदी आणि गोविंदपूर हे 3 गावं इंग्रजांकडे हस्तांतरित केली गेली आणि परिणामी कलकत्ता ही वसाहत उभी राहिली होती, लक्षात घ्या. मग आपल्याला माहिती आहे इथून पुढे आता ब्रिटिशांच्या ज्या राजकीय महत्वाकांक्षा होत्या त्या जागृत व्हायला लागल्या. ब्रिटिशांनी आता व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी आता विविध भारतीय सत्तांच्या राजकीय कारभारामध्ये, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला. त्यामुळं ब्रिटिशांचे त्या राजकीय सत्तांशी राजकीय संघर्ष व्हायला सुरुवात झाली. या राजकीय संघर्षांमध्ये ब्रिटिशांची सरशी होत गेली आणि एका पाठोपाठ एक अशा अनेक सत्तांचा ब्रिटिशांनी पराभव केला आणि अल्टिमेटली ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली होती. ओके, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत, लक्षात घ्या. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आता हा पॉईंट डिस्कस करणार की जर ब्रिटिश सत्ता स्थापनेची
म्हणजे जी सुरुवात होते ब्रिटिशांचं भारतामध्ये जे आगमन होतं, तर आपण ब्रिटिशांचंच नाही तर इतर युरोपियन कंपन्यांचा जो आगमन होता तो मुद्दा सुद्धा आपण डिस्कस केला. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत ते म्हणजे लक्षात घ्या ब्रिटिशांची प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये झालेली युद्ध. याच्यामध्ये बंगाल, अवध, हैदराबाद, म्हैसूर, मराठा, पंजाब ओके यांचा आपण आढावा घेणार आणि त्याच वेळेला अँग्लो फ्रेंच रायव्हलरी किंवा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधला संघर्ष त्याला आपण कॅर्नेटिक वॉर्स असं आपण म्हणतो त्या कॅर्नेटिक युद्धांची देखील आपण चर्चा करूयात. सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये युद्ध आणि त्याच्यानंतर मग तैनाती फौजेचं धोरण ओके त्याच्यानंतर खालसा करण्याचं धोरण आणि मग ब्रिटिश काळामध्ये झालेले बदल हे सेगमेंट आपण डिस्कस करूयात आणि मग यावर आलेले PYQs जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि काही महत्त्वाचे क्वेश्चन मी तुमच्यासोबत डिस्कस करेन. अशा पद्धतीनं हा पॉईंट आपण कव्हर करूयात. सो होपफुली हे सेशन तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा आहे आणि डेफिनेटली या संदर्भात काही सजेशन्स असतील तर ते सजेशन्स तुम्ही शेअर करा. मराठी टीमसोबत सुद्धा शेअर करा आणि यामध्ये काही टेक्निकल अडचणी ज्या आहेत त्या डेफिनेटली आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. चालेल. धन्यवाद हे सेशन अटेंड केल्याबद्दल. आपण उद्या पुन्हा भेटूयात. थँक्यू. हॅव अ गुड डे.